नमस्ते. सगळ्यांचं तुमचं तरुण भारतमध्ये स्वागत आहे. निमित्त आहे महिला दिनाचं आणि महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना इथं बोलवावं, कारण तुम्ही आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे पालनकर्ते आहात, पोषणकर्ते आहात. महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला का बोलवायचं आणि तुमच्याशी का संवाद साधायचा त्याच्या मागची भूमिका मी थोडक्यात सांगतो की महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा गौरव करावा, महिलांचा सन्मान करावा, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, असं आता एक चांगली पद्धत, चांगला पायंडा सगळीकडे पडलेला आहे. मग वर्तमानपत्रही त्याला अपवाद नाही. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो आमच्याकडे महिला विक्रेत्या पण आहेत, अमर पाटलांनी सांगत होते. तर सगळ्याच क्षेत्रात आहेत आणि मुळात आम्ही कोणाला बोलवावं आणि कोणाचा सन्मान करावा असं आम्ही जेव्हा बोलत होतो, काशीद सर आमचे इथले संपादक आहेत कोल्हापूर आवृत्तीचे, ते आमचे वितरण विभागाचे प्रमुख आहेत आणि मी संपादक आहे या सगळ्या विभागाचा. तर आम्ही चर्चा केली तर मग कोणत्या क्षेत्रातल्या महिलांना बोलवावं. तर आमचे अमर पाटील गेले काही दिवस काम करतायत की यंदाचं जे वर्ष आहे म्हणजे 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून युनेस्कोनं जाहीर केलेलं आहे आणि महिला शेतकऱ्यांच्या नावे त्यांच्या कष्टाची जाण सगळ्या जगाला व्हावी, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि शेतीमधलं हे जे महिलांचं योगदान आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता तर आहेच आहे, पण त्याबाबत काय काय करता येईल, त्यांना काय मदत करता येईल, त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल, याच्यासाठी हे महिला शेतकरी वर्ष जागतिक पातळीवर साजरं होतं. मग आम्ही विचार केला की जागतिक पातळीवर ते होत असताना आपणही शेतकरी महिलांना, अशा शेतकरी महिलांना बोलावू की ज्या काही लहानपणापासून 12 महिने 24 तास, आम्हाला तरी विकली ऑफ असतो, आम्हाला एक आठवड्याची सुट्टी असते, दिवाळीची सुट्टी असते, तर शेतकरी महिलेला कधी सुट्टी नसते. माहेराला पण जायचं म्हटलं तर नवऱ्याबरोबर गुरांची पण परवानगी काढायला लागते. तर अशा अहोरात्र राबणाऱ्या तुम्हा माऊल्यांना बोलवावं आणि तुमचा सन्मान करणं हा तर भाग आहेच आहे, पण तुमच्याशी हितगुज करावं, तुमचं ऐकून घ्यावं की तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता. म्हणजे आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे आमच्याकडे या मुली काम करतात, मी मगाशी म्हटलं तसं आहे गौतमी, मी त्यांना म्हणतो बघा शेतकरी महिला कधीतरी सुट्टी आहे का, किती वाजता उठतात, किती वाजता झोपायला, कसं पोराबाळांचं करतात, गुराढोरांचं करतात, कुटुंबाचं करतात, हे सगळं सांभाळून शेती करतात. म्हणजे शेतीचं बघा, शेतीचा शोध हा महिलांनीच लावला आहे. आपण जर मानवी इतिहासामध्ये गेलो, मानवाच्या प्रगतीचा इतिहास आहे, शेतीचा शोध महिलांनी लावला यात आहे आणि त्या आयत्या पिठावर रेघोट्या आम्ही पुरुषांनी मारलेल्या आहेत आणि पुन्हा आम्हीच पुरुष कारभारी होऊन बसलेलो आहोत. त्यामुळं शेती करणं, मुलं सांभाळणं, गुरं सांभाळणं, सगळ्या कुटुंबाचं पोषण करणं ही जबाबदारी महिलांनी अनादी काळापासून घेतलेली आहे. म्हणून हा महिला दिन तुमच्या समवेत साजरा करावा असं आमचं ठरलं. बघा आपल्याकडं आपला भारत राज्य, आपण कृषीप्रधान आहोत असं म्हणतात. म्हणजे आता काल अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यातही शेतीविषयक निर्णय जास्त घेतले गेले. मग कर्जमाफी असेल, बाकी शेतीचं काही तंत्रज्ञानाची मदत असेल, अनुदानाची मदत असेल, अशा पद्धतीने अर्थसंकल्पातही त्या पद्धतीची तरतुदी आहेत. जवळपास आपल्याला आश्चर्य वाटायचं कारण नाही, 84% महिला शेती करतात भारतामध्ये. 84% म्हणजे राहिले किती खाली, 14% पुरुष, पण 13% फक्त महिलांची मालकी आहे शेतीवर. शेतीवर जर नावं सातबाऱ्यावर नोंद आहे, अजूनही आम्ही काय ते सोडायला तयार नाही. ठीक आहे, त्या पद्धतीचे कायदे होत आहेत, पण मुळात म्हणजे नुसतं मी जेव्हा कोल्हापुरात, मी म्हटलं ना मी आहे पुण्याचा, पण कोल्हापुरात नोकरीला आलो. कोल्हापुरात मला आल्यावर जाणवलेली गोष्ट अशी आहे की महिलांच्या भोवतीच सगळं अर्थकारण हे चाललेलं आहे. आपण मगाशी गुजरातच्या डेअरीचं बोलत होतो, अमूलचं, तसं आपल्याकडची गोकुळ डेअरी आहे. मी खेडोपाड्यात गावात कुठेही जेव्हा जातो तेव्हा मला दिसतं की महिला शेतात आहेत, तिच्यासोबत एखादी म्हैस आहे, म्हणजे आजीबाई चालली पुढं, म्हैस मागे चालली आहे, ती एक म्हैस सांभाळून, अख्खं कुटुंब सांभाळून, आणि मग एका म्हशीच्या 4 म्हशी झाल्या, 10 म्हशी झाल्या, गोठा झाला,
सगळ्या प्रगती झाली. मी काशी सरांना म्हटलं अशा मावल्यांना आपण शोधूया की ज्यांनी सगळं कुटुंब सांभाळलंय काबाड कष्ट करून आणि गोकुळसारखं एक मोठं साम्राज्य उभारले. म्हणजे तुम्ही एकट्या या सगळ्या अर्थकारणाला कारणीभूत आहात. आत्ता जे कोल्हापुराचं जे अर्थकारण आहे ते शेती, सहकार आणि अर्थात दूध उत्पादनावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला ऐकायचं आहे. आता आम्ही फक्त ही प्रस्तावना सांगितली. आता सगळ्या जणी तुम्ही बोलताना तुमची ओळख सांगा. तुम्ही काय करताय शेतीत. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की कुणी सेंद्रिय जसं मी म्हटलं म्हशीचा गोठा केला आहे, देशी गायींचा गोठा केला आहे, कुणी सेंद्रिय शेती करते, कुणी भाजीपाला पिकवून विकायला आणते, कुणी एखादं गुऱ्हाळ चालवते, कुणी एखादी दूध डेअरीची चेअरमन आहे. पण ही सगळं घरदार सांभाळून सगळं करतात. अशा महिलांना आपण बोलावूया. त्यामुळं तुम्ही बोलताना तुमची ओळख सांगा, तुम्ही जे काय करताय आणि कसं करताय, कसं ते सगळं मॅनेज करताय ह्याची आम्हाला मोठी उत्सुकता आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट नावाचं एक मोठं शास्त्र आता तयार होते. ते विद्यापीठांमध्ये पोरं लाखो रुपये देऊन ते शिकतायत. पण हे टाईम मॅनेजमेंट तुम्ही केलेलं आहे. आणि मला आता नाव लक्षात नाही, पण कोग्याच्या किंवा त्या ताई ते सांगत होत्या एकत्रित कुटुंब आहे. आता हे महिलाच तारू किंवा मारू शकतात. एकत्रित कुटुंब म्हणजे दोन जावाजावांची भांडणं होत नाही त्यातून. तर अख्खं कुटुंब एकत्रित सांभाळून ठेवणं हे मोठं कौशल्याचं आहे. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सर, आधुनिक मॅनेजमेंटमध्ये कॉलेजात हेही शिकवायला पाहिजे की एक महिला घर मॅनेज कसं करते आणि सांभाळून कसं अख्खं कुटुंब ठेवावं हेही शिकवते आणि पुन्हा अर्थकारणही सांभाळते. त्यामुळं तुम्ही तुमचे अनुभव ह्याच्यात तुम्हाला काही फार मोठं आणि काहीतरी वेगळं शास्त्रोक्त सांगायचं असं काही नाही. तुम्ही जे रोज करता म्हणजे ते कसं मॅनेज करता, कसं तुमचं टाईम मॅनेजमेंट करता पहाटे उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, आणि पुन्हा हे अर्थकारण, गाई गुरं, दवाखाने, त्याच्या नाना वैरणपासून अनेक गोष्टी आहेत, ते कसं सांभाळता हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला उत्सुकता अशी आहे की हे तर महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही या तुमच्या काय म्हणतात मनोगत ही तुमच्या फोटोसह पेपरमध्ये छापणार. आता हा सगळा आधुनिक मीडिया आहे, डिजिटल, इंस्टाग्रामला, फेसबुकला, त्याच्यातही तुम्ही दिसाव्यात. महिला दिन विशेष म्हणून तुम्ही शेतीविषयक आणि तुमचे अनुभव सांगावेत असा त्याचा उद्देश आमचा आहे. तुम्ही रेडिओवर बघितलं, ऐकलं असेल, टी व्हीत बघितलं असेल, यातले शिकलेले जे लोक आहेत म्हणजे शेतीचं, म्हणजे ते त्यांना हे मानत नाही मी, पण कधी फारसं शेतीत न जाता शेतीवरचा त्यांनी अभ्यास असतो का असतो तर केलेला असतो. पण प्रत्यक्षात तुम्ही मातीला तुमचा स्पर्श असतो, तुम्ही मातीत असता, त्या जनावरांच्याबरोबर असता, पिकाबरोबर असता. मी तर बघितलं आहे की आता आमच्या कुटुंबात सांगितलं तर सगळे एकावेळी आमच्या मामा जेव्हाचे कधी बाहेर जाऊ शकत नाहीत. का तर ती कोणी सांगायलाच लागत नाही. आमची एक मामाची बायको आहे ना, मी थांबते का तर जनावर आहे असं ते म्हणते, बाकीचे कुठेही जाऊन येतात असं. इतकं त्यांचं असं एक नातं तयार झालेलं असतं. आणि हे आम्ही तर इथं ऐकू, उद्याच्या बातमीत येईल, पण या निमित्तानं अन्य सगळ्या लोकांनी हे पाहावं, तुमचं हे संवाद ऐकावा, निदान जाणीव तरी त्याला होईल की हे काय काय चाललेलं असतं ह्याच्या पाठीमागे. म्हणून आम्ही काल ही आपल्या सगळ्यांची संपर्क साधला आणि अगदी शॉर्ट, तसे म्हटलं तर अगदी शॉर्ट नोटीस, पण तुम्ही येस म्हटलं आणि तुम्ही म्हणून तुमचे पहिल्यांदा आभार. आभार घ्या. आणि अजिबात इथं असं मानू नका की आपल्याला भाषण करायचं आहे, त्या स्टाईलनं काय नाही. आम्ही तुमच्या घरातलेच असं आम्ही समजून आम्हाला तुम्ही माहिती सांगायला हवं. टेन्शन घेऊच नका. या परिवारात, तरुण भारत परिवाराचेच आपण सगळे घटक आहे. कारण भले माणसं पुढं ते कॅमेरा वगैरे बघितलं की थोडे बावचळतात, अजिबात बावचळ आता ज्या इथं आहेत त्या या रुचा जाधव, यांचं तर 40 गायींचं गोठा आहे. काल बोलता ते म्हणाले की नातवाला दुधासाठी हे बघायला म्हणून यांच्या सासरे गेले आणि ते 40 म्हशीचा गोठाच घेऊन आले. आणि आता त्याचं जे काय हे करतात मॅनेजमेंटमध्ये या अगदी असतात. कधी यापूर्वी गोठा नाही, गोठ्याचा वास कधी घेतला नाही, पण आता येस असे मग हे एक वेगळं पण असं आपण एकेकाने सांगायला सुरुवात करू. तुम्ही तुमची ओळख आणि तुम्ही जे काही करता ते, आणि मग आम्हाला समजा त्यात काही शंका वाटली तर आम्ही विचारू. हो बोला. नमस्कार, मी डॉक्टर राधिका ऋषिकेश शिंदे.
आता डॉक्टर म्हणजे मी डेंटिस्ट आहे, पण डेंटिस्ट्री सोडून मी शेती करायला कसे आले किंवा काय? तर माझं नुकतंच डेंटिस्ट्रीमध्ये 4 वर्ष झाले आणि 5व्या वर्षी आपली इंटर्नशिप जी म्हणतात ती होती. आणि त्यानंतर मुलगी 21-22 वर्षाची झाली की लग्नाचं बघायला चालू करतात. तर 22व्या वर्षी सांगलीचे शिंदे म्हणून होते, ते त्यांचं प्रपोजल आलं आणि ह्यांची मेन CA प्रोफेशनल सगळे CA आहेत ते. आणि बेडगमध्ये 40 एकराची शेती आहे. पण शेतीबद्दल त्यांना खूप प्रेम आणि खूप आपलेपणा आहे. तर त्यांचं एकच म्हणणं होतं की शेतीमध्ये पण तुमची रुची आहे का? तर माझं असं होतं की की सगळ्या प्रोफेशनमध्ये आपल्याला कुठे कमी पडायचं नाही आहे, सगळ्यामध्ये आपल्याला पुढे व्हायचं आहे. तर म्हटलं बघूया, म्हणजे प्रयत्न करूया. कधी केलं नाही आहे, पण म्हटलं बघूया. मग अशीच निर्माण शेतीकडे हे झाली, तयार झाली. आणि आता माझ्याकडे देशी गाईचं तूप बनवते मी. पहिला देशी गायांचं तूप बनवायला चालू केलं. आपल्याकडे गीर आणि साहिवाल हे 2 ब्रीड आहेत आणि त्यांचं तूप तयार करायला चालू केलं. तर तूप हे आपलं आयुर्वेदिक पद्धतीने जे बिलोना मेथड असतं त्याच्यापासून मग चालू केलं. म्हणजे जे जुने पद्धती होत्या की दूध उकळायचं, त्याला विरजण दही लावायचं, रात्री रात्री पूर्ण ठेवायचं आणि सकाळी मग आपण जे रवी वापरायचो त्या पद्धतीने फक्त आम्ही एक मशीन हे केलं, ज्याला आपण रवी अटॅच केली आणि ते आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं जसं फिरवतो तसं ते मशीन आम्ही तयार करून घेतलं आणि मग ते तसं लोणी त्याच्यातून निघायला लागलं. मग सगळी सेंद्रिय शेती करतो. मग हे तुपाचं झालं आणि मग त्याच्यानंतर इतर भाज्या पण चालू केल्या, की एक डोक्यात होतं की आपल्याला समाजाला चांगलं आणि ऑर्गॅनिक फूड द्यायचं आहे. म्हणजे आता बरेच रोग राई होतात, पेस्टिसाइड आपल्या हे स्प्रे केल्यामुळं वगैरे. तर हे डोक्यात होतं की आपल्याला पेस्टिसाइडचा वापर न करता पूर्ण सेंद्रिय शेती, जे की आपलं दशपर्णी करतो आणि जीवामृत, ह्याच्यावरती आम्ही तुरीची डाळ चालू केली. असं एक 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 करत तुरीची डाळ, चणा, हरभरा डाळ, परत मूग डाळी, असं असं एक 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 चालू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आणि लोकांची मागणी पण खूप वाढली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आजरा तालुक्यामध्ये थोडीशी एक शेत जमीन घेऊन तिथे आजरा घनसाळ जो भात आहे, जो GI टॅग्ड राईस म्हणतो आपण, तो केला आणि इंद्रायणी भात सुद्धा तयार केला. तर याला सुद्धा आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच सगळं करतोय. सेंद्रिय म्हणजे काय होईल? सेंद्रिय म्हणजे आपल्याला कुठलेही पेस्टिसाइड न वापरता आपण त्याच्यामध्ये जीवामृत आणि दशपर्णी, जीवामृत म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ताकाचा अर्क, परत मग आपण गूळ, हे सगळं मिक्स करून आपण त्या झाडांवरती कीटकनाशक म्हणून मारायचं. म्हणजे त्यांनी तुमचं रिझल्ट पण चांगले येतात आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची हानी होत नाही किंवा केमिकल्स नसतात त्याच्यामध्ये. हे सगळं मी बेडगमध्ये, बेडग गाव आहे सांगलीच्या शेजारी, तिथे 40 एकराची द्राक्षसुद्धा आहेत. द्राक्ष ऑर्गॅनिक पूर्ण आपण कधीच करू शकत नाही. म्हणजे त्याच्यावरती थोडं ना एक 30% तरी तुम्हाला औषध फवारणी ही करावीच लागते. त्यामुळं द्राक्षही करतो, पण ती ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक असं म्हणू शकणार नाही. 70% ऑर्गॅनिक, 30% आम्ही त्याच्यावर मारलं जातं. आणि जी द्राक्ष जी आहेत ती आपली युरोपमध्ये एक्सपोर्टला जातात. मग युरोपमध्ये जातात म्हणजे युरोपचे नॉर्म्स इतके स्ट्रिक्ट असतात, कारण आपण 80 दिवस झाले आणि 80 दिवसाच्या आतमध्ये जे काय आपल्याला हे करायचं आहेत, औषधं आहेत, ते फक्त मारू शकतो. 80 दिवसाच्या पुढे जर गेलं की आपण मारू शकत नाही. तुमच्या म्हणजे जे एक्सपोर्टला जातात जे टेस्ट वगैरे होतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की हे नाही बसत. त्यामुळं द्राक्षाच्या बाबतीत झालं तर
म्हणजे युरोपला एक्सपोर्ट करणं हे खूप टफेस्ट नॉर्म आहेत, म्हणजे खूपच डिफिकल्ट फेज आहे ती. तिकडे स्वीकारतच नाही. स्वीकारत नाहीत, म्हणजे 80 दिवसानंतर तुम्ही मारलं तर ते तुमच्या स्कॅनमध्ये येतच की आहे, तर तुम्हाला जे काय आहे ते 80 दिवसाच्या आतमध्ये मारावं लागतं. पण ते आता असं म्हणतात ना की बाबा सेंद्रिय त्याचं उत्पादनात तुम्हाला म्हणजे उत्पादन कमी होतं, रासायनिक खतं वापरली किंवा बाकीचं काय औषधं वापरली तर उत्पादन वाढतं. मग तुम्ही ते तुम्हाला परवडतं का? सेंद्रिय परवडण्या पैशाकडे बघण्यापेक्षा माणसांना तुम्ही आरोग्यदायी आणि हेल्दी फूड देताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण 5 रुपये जरी कमी मिळाले तरी तुम्ही माणसांना अन्न चांगलं देताय आणि त्याच्यामुळं तुमचं निरोगी शरीर निरोगी होतंय, ह्याच्यासारखं समाधान कुठेच मिळत नाही. त्याच्यामुळं म्हणजे नफा तोटा असं काही डोक्यात न ठेवता माणसांना एक चांगलं हेल्दी जेवण किंवा अन्न द्यायचं आहे हेच डोक्यात आम्ही ठेवलेलं आहे. मला जे आता जाणीव आहे की नाही बाबा आपण ते करायचं, असं बाहेर जे जनरल लोक आम्ही समजू त्यांना किती याची हे आहे? त्यांना आता म्हणजे जे आता आमचे सांगलीचे जे कस्टमर्स आहेत, म्हणजे त्यांना आम्ही हे सांगतो की तुमचे किती इल इफेक्ट्स आहेत तुम्हाला, म्हणजे पेस्टिसाइड मारून खाणं आणि हे ऑर्गॅनिक खाणं. भलेही 5 रुपये तुम्ही ऑर्गॅनिकला जादा द्या, पण म्हणजे तुमचं आरोग्य खूप चांगलं होणार आहे. असं 5 रुपयाकडे बघून आत्ता तुम्ही, कारण आता महाभयानक म्हणजे कॅन्सरसारखे इतके पेशंट आपल्या इंडियामध्ये खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळं म्हणजे सगळ्याच माणसांनी हे गरजेचं आहे डोक्यात ठेवणं की हे पेस्टिसाइड वगैरे जे मारून कृत्रिम रीतीने जे केलेलं हे असतं ते खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही एक 5 रुपये देऊन ऑर्गॅनिक जे आहे ते तुम्ही, खरंच चांगलं आहे ते आपल्या आरोग्यासाठी. तर आम्ही जे ऑफ सीझन आपण म्हणू, जेव्हा काहीच काम नसतंय तेव्हा आम्ही त्यांना आमचं फूड सायन्स आहे, परत फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत सायबरमध्ये, तर आम्ही त्यांना शिलाई मशीन शिकवतो, विणकाम शिकवतो, म्हणजे जेणेकरून त्यांना ते शिकून पण पैसे मिळवता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो, जेणेकरून की वुमेन एम्पॉवरमेंट आपली चांगली व्हावी आणि त्याचा फायदा व्हावा. आपल्या कपिल तीर्थ मंडळी ग्रामीण भागातून अनेक महिला भाजी वगैरे घेऊन येतात. त्यांच्यासाठी महापालिकेने स्वतंत्र जागाही उपलब्ध करून दिली. तिथे इतर भाजी विक्रेता येतात, जो धंदेवाईक जो आहे त्याला कोणाला बसून घेतलं जाते, त्या महिलांच्यासाठी कोण खेड्यात येतात. त्यातली शिवाजी बापू जाधव म्हणून मोहल्याचा एक माणूस होता, तो रोज भाजी घेऊन येतो आणि तो भाजी नुसतं असं आहे सोन्याची भाजी आणि अक्षरशः माणसं तुटून पडायची त्याच्या भाजीवर. आणि मग त्याला सोन्याची भाजी का, तो म्हणाले माझी भाजी सोन्याचीच आहे. आणि तो दावा करायचा की मी एक कण असला काय ते म्हणतात खताचा किंवा रासायनिक वापरत. आणि मग तिथं सुरू व्हायचं, पण त्याची भाजी संपल्यावर मग इतर यांचं लोकांचं खपायला सुरुवात व्हायची, अशी परिस्थिती. आणि शेवटपर्यंत ते जपले, वाट बघत असायचे. पण तुमचं मग पूर्ण वेळ शेती करतात कसं? पूर्ण वेळ नाही करत, अर्धा दिवस हा शेतीला दिला जातो. आणि शिवाय शाळा कॉलेजेस आहेत, परत मिस्टर CA प्रोफेशनमध्ये आहेत, 4 पिढ्या CA आहेत, त्यामुळं त्यांचं वेगळं असतं. मग हे शिवाय करून शेतीबद्दल प्रेम आहे म्हणून अर्धा दिवस हा शेतीला दिलाच जातो. नमस्कार, रुपाली संभाजी मोरे कोगे. आम्ही शेती करतो आहे. माझं शिक्षण 12वी झाले. 12वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की मुलगा शेतकरी पाहिजे, एकत्र कुटुंब पाहिजे. माझ्या घरात 19 सगळी मिळून आहेत. मोठे जाऊ म्हणजे आम्ही चौघं आहे, सासू सासरे. आता सासरे वारलेत. आम्ही सगळी मिळून शेती करतो आहे. उत्तम शेती करतो आहे, सेंद्रिय शेती करतो आहे. सर्व प्रकारच्या भाजीपाल्या, परत घरात काहीही खरेदी करत नाही आम्ही. तीळ वगैरे सगळं, मिरं, हे सगळी लागवड आम्ही घरीच करतो. आणि सगळी 19 मधली 2 व्यक्ती सोडल्या म्हणजे सासू आणि सासरी, तर सगळी आम्ही शेती करतो. अगदी मुलं असू देत मुली असू देत सगळी आम्हाला मदत करतात. आता 2 मुलींची लग्न झाल्यात आणि 2 शिकतात. त्या घरात सगळं काम करायला मदत करतात.
जनावरं आता 13 आहेत आमची. आम्ही सेंद्रिय शेती सगळी करतो आहे, त्यामुळं साधी गाय आहे आमची जर देशी, तिचं शेण गोमित्र ह्याचा वापर करून शेती करतो. नदीचं पाणी मुरून मुरून विहिरी वगैरे आजूबाजूला तयार होतात, तर एकमेव विहीर अशी 12 महिने विहिरीचं पाणी आम्ही नदीला सोडतो. मोरे हां होय हां आमच्याकडे असतात भरपूर नाही शेती. वीर आम्ही तुमचे व्हिडिओ हां ती विहीर भरली, तर त्यांनी एक जो पाट काढलाय तो नदीला जातो. सायकल टाकते. सायकल. नदीला पाणी देणारी विहीर म्हणजे नदीचं पाणी आणि नितळ पाणी. होय म्हणजे बाहेरून काही खरेदी करत नाही करत. म्हणजे एक चहा पुडं वगैरे तेवढंच, मीठ चहा पुडे एवढंच. ते आसामला होय ते काय आमच्याकडं हे होत नाही. हां नाही त्यामुळे होय. सध्या काय म्हणजे मुलं शिकतातच, खरं शेतीवर जास्त भर आहे हो. कारण बाहेर गेल्यानंतर आपण स्वतः तिथं पण राहायला म्हणजे कामच करायला पाहिजे. मुलं असू द्यात मुली असू द्यात, शेतात पण करायलाच पाहिजे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी शेती केलेली उत्तम. कोणकोणती पिकं शेतामध्ये? सध्या 250 टन ऊस, हां कलिंगड, काकडी, वांगी, हां ती पण घेतो. म्हणजे घरात जे लागते ते सगळं घरीच हे करतो. सूर्यफूल आहे सगळं. परवडत नाही म्हणजे सध्या तर शेतकऱ्यांना दरच नाही हो, म्हणजे हमी भाव दिलाच जात नाही. आता ऊस बघायला गेलं तर आत्ताच्या दराप्रमाणे आम्हाला म्हणजे परवडतच नाही. कारण 5,500 रुपये टनाला खर्च येतोय शेतकऱ्याला. आता सध्या 5,500 रुपये टन दिला तरच शेतकऱ्याला परवडायला पाहिजे, नाहीतर काही नाही. आता कर्जमाफी केली ही कशासाठी? फक्त शेतीसाठी. आता जर देश चांगला सक्षम बनवायचा असला तर शेतकऱ्यांच्याकडे जास्त भर दिला पाहिजे. कारण आता सध्या रासायनिक शेती हे म्हणजे जास्त परवडतच नाही आणि कॅन्सरसारखं जास्त भरपूर प्रमाणात. अगदी माझ्या मैत्रिणीचा मुलगा 9 वर्षाचा कॅन्सरनं हे झालं बघ. मग तसंच सगळी म्हणजे अगदी 9 महिन्याचं मुलं असू दे किंवा 90 वर्षाचा व्यक्ती असू दे, कॅन्सर भरपूर प्रमाणात वाढलं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यांनी सेंद्रिय शेती करायला पाहिजे. त्यासाठी सुरुवात कशापासून करायला पाहिजे? गाईपासून करायला पाहिजे. एक देशी गाय घ्यायला पाहिजे घरात, तिचं गोमूत्र शेण ते साठवलं पाहिजे, ते शेतात वापरलं पाहिजे. आणि त्याच्यापासून जी भाजीपाला असू दे, काय उत्पन्न असू दे, ते आपण स्वतः खाल्लं पाहिजे आणि मग इतरांना दिलं पाहिजे. आमच्या 2 नंबरचे दीर आहेत, ते सगळं शेतीत म्हणजे आम्ही जे पिकवतोय ते सगळं तेच बाहेर हे करतात. म्हणजे त्यांच्याकडेच बाहेर व्यापार हे करायचं, त्यांच्याकडे हे व्यवस्थित टेक्निकल पद्धतीने सगळं करतात ते. दिनचर्या आम्ही सकाळी 4:45ला उठतोय. 4:45ला उठायचं, जनावरांचं आवरायचं, जेवण करायचं. सगळे चौघी पण आम्ही, मग कुणी जेवण कुणी धुणे भांडी हे करायचं आणि 9ला शेताला जायचं. 11:30 वाजता जेवायचं, परत 1 वाजेपर्यंत शेतातले काम करायचे, घरी यायचं 1:30 वाजेपर्यंत, 1:30 ते 3 वाजेपर्यंत झोपायचं, परत काहीतरी जनावरांचं करायचं, परत शेतात जायचं, संध्याकाळी जेवण करायला आणि यायचं. मग प्रत्येकाचं आपलं आपलं एकत्र असल्यामुळं प्रत्येकजण आपले आपले कामं आवरते. संध्याकाळी 7:30ला सगळे एकत्र बसून जेवायचं, 8:30ला सगळ्यांनी झोपायचं, सकाळी परत उठायला. नमस्कार. अलका शिवाजी मोरे, राहणार कोगे. आम्ही कुटुंब 20च. आम्ही एकत्र मी मोठी. 2 नंबरची दीर माझे तानाजी मोरे आणि काशीचं सर यांचा आम्ही आभार मानतो. इथपर्यंत आम्हाला आणले. महिला दिनानिमित्त कार्यक्रम. तुम्ही पण सर. सकाळी आम्ही 4:30ला उठून जनावरांचं करतो. धार तेन काढायची, धुयायची. पुरुष नसलं की शेण घाण सगळं काढून वैरण खाद्य ते सगळं घालायचं. लहान बच्चे असले की त्यांना दूध पाजायचं. मग जेवण स्वयंपाक कोण धुणं कोण जेवण असं करतो. कोण डबे मुलांचे भरायचे.
लहान होतीमुळे त्यावेळेमुळे मीच सगळ्यांच्या मुलांचं करत होतो, सगळ्या मुलांचं. आता सगळ्यांचे डबे द्यायचे 9ला मी शेतीवर जातो. पूर्वी चिरमुरं येतात असं काही आमची मुलं घेत नाहीत दारावर, कधीच घेतलं नाही 9 मुलांनी. मोठी माझी मुलगी चहा सुद्धा घेत नाही. इथनं सुरुवात आमची, सगळी दूध घेतात. नमस्कार, मी सविता कृष्णात शिंदे, राहणार वरांगे पाडळी. आमचं 40 माणसांचं जॉईंट फॅमिली आहे. 40 माणसं. हां, 6 जावा. होय होय, वरांगे पाडळी. सविता कृष्णात शिंदे. आम्ही एकत्रच आहे. 6 जणी जावा आम्ही. 6 जणी. नाही नाही नाही, 5 जणी सुना आल्यात, त्यांना पण 2 सुना आल्यात, नात सुना पण 2 आल्यात. 45-50 एकर शेती आहे. गुराळ धंदा आहे. हा, गुराळचा धंदा आमचा आहे. घाणा 4 महिने आमचा चालतोय, आमचंच फक्त गुराळ चालतंय. हा, आता नाही, आमचं तसं काही नाही, साखर नाही, ऊसाचाच गुळ आहे आमचं. हा हा, वैशिष्ट्य आहे गावात. म्हणजे आता घाणं बंदच पडत आल्यात, कारण आमचं चालू आहे. 4 महिने आमचं गुराळ चालतंय, बिना साखरेच गुळ तयार आहे. करते. गोपाळ लोक असतात आमच्यात. म्हणजे पुतणे आमचं दीर 1 नंबरचे वारलेत. ते सगळ्यात म्हणजे सगळा कारभार ते बघत होते. ते आता 6 महिने झालं वारलेत. मग आता पुतण्या बघतोय. मग दुसरी पण मुलं आहे ती बघतात. म्हणजे पुतणे आमचं आहे ते जॉब करत करतच सगळी शेती बघतात. बाहेरचे गोपाळ लोक घाण्यापुरते आणतात, त्यांच्याबरोबर जातात. गोळवी बाहेरचा, गोपाळ लोक चिपाड, ऊस तोडा. हा, साखरेमुळे बंद पडायला लागले. तसं आमचं नाही, फक्त रसाचाच गुळ तयार आहे. काय आता ऊस तोडायला माणसं असतात. तोडून आणलं की घालायचा, त्याचा रस तयार करायचा. नंतर गुळ ती गोपाळ लोकच गुळ चालू ठेवतात. आणि गुळ रस काढून कायली ते करून आदन करतात. हा, भेंडीचं पावडर, भेंडी पावडर ते वापरतात. गुळ वापरतात. साखर निमानी घालतात. आमच्याकडे ऊसाचाच आहे. हा, ऊसाच. हा, वेगळ्या वेगळ्या. हा, साखरेचा वेगळा. साखरेचा वेगळा फरक असतो. प्राधान्य काय, आम्ही फक्त शेती म्हणजे ऊसच आहे आमच्याकडे. जास्त आम्ही काय नाही दुसरं का. मका, ऊस. हा, आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे गायी आहेत 20 पण. म्हशी 2-3 आहेत घरापुरतेच. ते आता पुतण्यांना माहित. 4 आहेत ते आता पुरुष म्हणतात. हा, आम्ही तेच की लोक गोपाळ लोक येतात, त्यांच्याकडून करून घ्यायचं. मग शेती भांगलं हे असते की आम्ही पण असतोय. 5 वाजल्यापासून आम्ही 6 उठायचं, जनावरांचे शेण घाण धारा. मुलं सुना पण उठतात. सुना उठतात, त्यांना मुलांचा डबं करायचं. सगळी मुलांची कोल्हापूरला शाळेला आहे. इंजिनियर, डॉक्टर अशी आमची मुलं आहेत. मग सकाळी कोण बँकेत आहे, कोण CPR ला आहे. अशी मुलं बाहेरच आहेत. तर ती सकाळी लवकर 6 वाजल्यापासून रानातली कामं आवरून येतात. परत 10ला कोण डबा घेऊन जाते, कोण जेवून जाते. मग आम्ही असतोय, सासवा सुना असते तर त्या डबं करायचं, पोरांचं घरातलं बघायचं, स्वयंपाक ते सगळं सुनाच करतात. संध्याकाळीच. हां, संध्याकाळी एकत्रच सगळे एकदम पुरुषासनी वाढायचं, लहान मुलांनी एक पंगत करायची. मग आम्ही बायकांच्या 10 जणींची एक पंगत. कुणी भांडी घासायची, कुणी धुवायचं, कुणी वरती लावायचं, रिकामी करायची, असं वेगवेगळं करायचं. आम्ही 10 जणी आहे. नाही, आम्ही सासवा तेवढं जातोय. हां, दुधांचं ते बघत बघत आम्ही शेती बघायचं जायचं.
नाही नाही तसं काही नाही आमचं. हा बोलवतात की लेकींच्या सणांच्या माहेरातनी बोलवतात की. हा तेवढेच बोलवतात. कार्यक्रमला असते ना. नमस्कार. मी कविता सुभाष पाटील, राहणार परखंदळे, तालुका शाहूवाडी. तसं म्हणायला गेलं तर आमचा शाहूवाडी तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. म्हणजे आमच्याकडं पाण्याची म्हणजे आम्हाला प्यायच्या पाण्याची टंचाई आहे. तर त्याच्यातून पण वडील शेतकरी आहेत. मी म्हणजे शेतकरी घराण्यातूनच आले. म्हणजे इकडं सासरी पण म्हणजे माझे मिस्टर शेतीच करतात. तर इकडं आल्यानंतर आम्हाला शेतीची आवड आहे. 5 एकर शेती आहे आमची. भात शेतीच पिकते. पाणी नसल्यामुळं फक्त पावसाळ्याच्या ह्याच्यावरतीच अवलंबून असते. तर आल्यानंतर मग 2003ला माझं लग्न झालं. 2003ला नंतर मग ह्यांनी रिक्षा घेतली. मुंबईला रिक्षा चालवायला लागली. जवळजवळ 9 वर्ष मी मुंबईलाच होते. पण मुंबईला राहणं मला कधीही पसंत नव्हतं. इतर महिला म्हणजे कसं मुंबईला वगैरे जायला लय उत्साही असतात, पण मी 9 वर्ष राहिले पण कधीही मला मुंबईत राहणं आवडलं नाही. तर मग ह्यांना म्हटलं आपली शेती आहे गावी, तर आपण काहीतरी करूया शेतीत. पण पाण्याचा प्रश्न होता मोठा. मग गावी येऊन थोडीशी सुरुवात करायची म्हणून मी 21 गुंठ्यात म्हणजे आमची विहीर होतीच सुरुवातीला पहिली. तर त्या विहिरीत पाणी फेब्रुवारीपर्यंतच. फेब्रुवारी नंतर ते पाणी आम्हाला अजिबातच शेतीला पुरत नव्हतं. मग काय करायचं तर आम्ही वांगी लावलेली सुरुवातीला. 21 गुंठ्यात वांगी लावली. मग त्याच्यानंतर आम्हाला वांग्यामध्ये पण जसं ताईंनी सांगितलं सेंद्रिय, तसं सगळं गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून सगळं आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच वांगी केलेली. अतिशय उत्कृष्टरित्या चांगली वांगी. आणि बाजारपेठेत पण जवळजवळ आठवड्याला 10 हजाराची वांगी मी स्वतः विकायची. व्यापाऱ्यांना द्यायची पर स्वतः पण विकायची बाजारात जाऊन. तर चांगलं उत्पन्न आम्ही वांग्याच्या ह्याच्यातून घेतलं. मग ते बघत बघत पेपरमध्ये अशीच रेशीमची बातमी आलेली. शेनोलीचे एक शेतकरी होते विलास गायकवाड म्हणून, त्यांचा लेख वाचला आणि मनात आलं काय म्हणजे रेशीम शेती करायची तर पाण्याचा प्रश्न. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केलं तर ते म्हटले रेशीमला काय एवढं पाणी म्हणजे पुढं तुम्हाला फेब्रुवारी नंतर जरी कमी पडलं तरी काय नाही, झाडं काय मरत नाहीत म्हणले एकदा तुतीची बाग लावली की. मग आम्ही तरी पण 2 बोर मारल्या, एक 500 फूट एक 300 फूट. ते पण फेल गेले. जवळजवळ ते 1.5-2 लाख रुपयाला आम्ही डुबलो. परत शेततळं घेतलं आपले सरकार शासन योजनेतनं. मग ते विहिरीतलं पाणी शेततळ्यात भरायचं आणि ते वापरायचं असं. त्याला पण काय झालं, शेततळं जसं खाली खाली होतं तसं उंदीर दमवायला लागलेत. म्हणजे पाणी कंटिन्यू शेततळ्यात भरून ठेवलं तरच ते शेततळं चांगलं राहतं. मग तरी पण काय जिद्द सोडली नाही. शेतीची आवड, शेतीत काहीतरी करायचं. मग आम्ही सुरुवात केली. 1 एकर लावण केली तुतीची आणि रेशीम शेतीला सुरुवात केली. घरच्यांचा अजिबात आम्हाला सपोर्ट नव्हता. जसं हे एकत्र कुटुंब ह्यांचं ऐकल्यावरती मन अगदी भारावून गेलं की खरोखर म्हणजे असं क्वचितच असतंय की एकत्र कुटुंब. घरच्यांचा सपोर्ट अजिबात नाही. सासू सासरे दीर सगळ्यांचा विरोध. आम्हाला काय करायचंय पण त्याने आम्हाला कधीच साथ दिली नाही. पण आम्हा दोघांना शेतीची आवड होती त्याच्यामुळं आम्ही जिद्दच सोडली नाही. त्यांच्यापासून आम्ही वेगळं झालो आणि शेती करायची. मग रेशीम सुरुवात केली 1 एकरपासून. 1 एकर तुतीची लावण केली. शेड नव्हतं शेतात. रेशीमचं शेड हे शेतातच लागतं. पण ते पण शेड बांधण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांचा विरोध होता की एकत्र शेती आहे आणि तिथं काय करायचं नाही. तरी पण 1-1.5 किलोमीटरवरती मी एक भाड्यानं गाळा घेतला आणि त्याच्यामध्ये रॅक वगैरे तयार केले. आणि तिथून शेतातून मी जवळजवळ 2-3 महिला माझ्यासोबत घेऊन पाला, जो तुतीचा पाला आहे तो रेशीमाळ्यांना घालायला तिकडे घेऊन जायची. 1-1.5 किलोमीटरवर डोक्यावरनं भारे न्यायचे. असं तिथं 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. त्याच्यानंतर मग त्यांना जरा गोड बोलून हे करून सहमती मिळवली. शेड तयार केलं शेतात आणि रेशीमचं उत्पन्न चालू केलं. पाणी तसं म्हणजे रेशीमचं खूप चांगलं आहे. जर कुटुंबात घरच्या 5-6 व्यक्ती असतील आणि पाणी मुबलक असेल तर रेशीममधनं जवळजवळ 9-10 बॅचेस घेणारे पण शेतकरी आहेत वार्षिक. आणि त्याच्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न काढणारे पण. आता जवळजवळ रेशीमला तेव्हा मी करत होतो तेव्हा अजिबात भाव नव्हता, 500-600. पण आता खूप रेट वाढलेत, 800-900 पर्यंत गेलेत रेशीमचे रेट.
तर आता मी जवळजवळ 5-6 वर्ष कोरोनाच्या काळात सुद्धा अशी कंडिशन की आम्हाला अंडी मिळायची नाहीत रेशीमची, तरी पण आम्ही हे सोडलं नाही, की म्हटलं नाही करायचंच. मग जेवढी भेटायची तेवढी घ्यायचं आणि त्याच्यातनं उत्पादन काढायचं. आता जवळजवळ पाण्याची कमतरता, फेब्रुवारीपर्यंत पाणी आम्हाला चांगलं पुरते, तरी पण आम्ही 3-4 बॅचेसचं नियोजन करतो. आणि आता फेब्रुवारी नंतर काय करायचं, तर आता आमची गेली की आम्ही काय करतोय, तुतीची बाग आहे त्या पाल्याला मी बकरी पालन केले. म्हणजे आता मला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आपले उमेद अंतर्गत बचत गटातून उत्पादक गटावरती आता महिलांना बरंच म्हणजे कोणताही व्यवसाय करण्यासाठी कर्ज वगैरे भेटते आपल्याला. कुठलंही म्हणजे असं नाही की कुठली बँक देते का नाही, 100 कागद मागवतात बँक लोन द्यायचं म्हटलं तर आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज भेटते. तर त्याच्यातनं मी आता उत्पादक गटावरती आम्ही फाईल टाकली आहे, ते मला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. तर आत्ता मी सध्या 20 घेतलेत, सुरुवात 20 पासून सुरू केली आणि आता बॅच गेली की मी 3-4 महिने तो तुतीचा पाला आहे तो बकऱ्यांना वापरते आणि ते उत्पादन मे-जूनकडं मग ती विकायची. नंतर मग मेपासून परत प्लॉट चालू हे करायचं आणि जून-जुलै नंतर मग रेशीमचं चालू करायचं, असा माझा दिनक्रम असतो. त्याच्यातनं कृषी सखी म्हणून पण निवड झाली आहे बचत गटाअंतर्गत. शेतकऱ्यांना पण सहकार्य करायचं, त्यांना कुठल्या योजना आल्या तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या शासनाच्या. शेतकऱ्यांपर्यंत खरं तर शासनाच्या योजना कोणत्या पोचत नाहीत. शेतकरी त्याच्यापासून म्हणजे त्यांना साधा आता फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी बरेच शेतकऱ्यांचे पैसे बंद झालेत योजनेचे, तर ते सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत कळत नाही. त्याच्यामुळे बरेच शेतकरी त्याच्यापासून वंचित राहतात. तर त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवायच्या, त्यांना सांगायचं काय करायचं काय नाही. तर हे सुद्धा मी करतोय काम. असं माझं म्हणजे हे आहे सर. दीड महिन्याचा कालावधी असतो एका बॅचचा, 60 दिवसाचा. 60 दिवसात आपली बॅच कंप्लीट होते. आता सर ते कसं असते सर, रेशीम कीटक अंडी येतात. काही शेतकरी काय करतात, जर त्यांना चॉकी म्हणजे बालावस्था असते कीटकांची, तर ती लक्षात येत नाही. मग मी प्रशिक्षण वगैरे काही घेतलं नाही सुरुवातीला, वाचूनच केलेलं सगळं पुस्तकं वगैरे. ते विलास गायकवाड सर आहेत, त्यांनी मला सगळा चार्ट वगैरे दिलेला, मग ते वाचून वगैरेच केलेलं मी. पण ते रेशीम कीटकांचं कसं आहे, चॉकी जमली की पूर्ण बॅच सक्सेस होते. चॉकीमध्ये जर थोडं जरी आळीला इन्फेक्शन वगैरे आलं तर एका आळीला आल्यामुळे ते बाकीच्या आळ्यांना पण त्याचा संसर्ग होतो. तर ते चॉकी अवस्था लक्षात यायला लागते. 4 अवस्था असतात त्यांच्या रेशीम कीटकांच्या, 1ली, 2री, 3री, 4थी आणि 5वी अवस्था असते ती कोशावस्था असते. 5व्या अवस्थेतच ते जास्त खातात. 4थ्या अवस्थेत जवळजवळ 80% प्लॉट हा 4थ्या अवस्थेत खातात, 80% पाला. म्हणजे त्यावेळेस आपल्याला लेबर लागतात, जवळजवळ 4-5 लेबर लागतात. आमच्या महिला दुर्गम डोंगराळ भागात असल्यामुळं रोजगार पण नाही आहे, तर त्या माझ्याकडे 3-4 महिलांना रोजगार मी उपलब्ध करून दिलाय. म्हणजे जरी मी नसलो, आत्ता मला एवढी आवड आहे की काहीतरी शेतीत वेगळं शिकायची, प्रशिक्षण घ्यायची वेगवेगळ्या माध्यमातून. आत्ताच मी मिरजवरनं आलोय, 4 दिवस झालं ट्रेनिंग होतं 3 दिवसाचं. आपल्या आमिर खान सरांनी महाराष्ट्रात फार्मर कपची जी हे केल्या पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला मी होते, खूप छान. आणि आम्ही गट शेती सुद्धा करायचा असा निर्णय घेतला. आता आम्ही गट आमच्या उद्या महिला दिनानिमित्त आम्ही गटाचं आमच्या रजिस्ट्रेशन करणार आहे 20 महिलांचं. आणि त्याच्यातनं महिलांना एक स्पर्धेत उतरायचं आहे म्हणल्यावर उत्साह पण असतो. आणि आमच्याकडे काय भात शेतीच, मग आम्ही पीक भातच निवडले. तर सेंद्रिय आम्ही मॅडम भात सुद्धा करतो, म्हणजे आम्ही जे आम्हाला खायला करतोय. सेंद्रिय गट आहे आमचा 40 महिलांचा, त्याच्यातनं आम्ही जीवामृत, दशपर्णी अर्क, सगळं नीम अर्क सगळं बनवतो घरीच. आणि आम्हाला जे खायला आमच्या महिला आहेत, भले 5 गुंठ करा पण घरात खायला तरी सेंद्रिय करा, असं आहे आमचं. आणि आम्ही इंद्रायणी तांदळाची निवड केली, इंद्रायणी भाताची. तर त्याच्यातनं आता माझी एक मैत्रीण आहे, तिचं जवळजवळ मागणी आहे, जवळजवळ 80 रुपये किलोनं तिचा इंद्रायणी सेंद्रिय, पूर्ण प्युअर सेंद्रिय तांदूळ इंद्रायणीनं मागणी भरपूर आहे तिच्या तांदळाला. तर आम्ही जे आता आम्हाला करतोय ते घरी खायला सेंद्रियच करतोय. खूप छान त्याचा रिझल्ट आहे, टेस्ट पण वेगळी आहे आणि एकतर शरीराला पण आपल्या हानिकारक नाही. तर खरंच सेंद्रिय शेतीत खरंच खूप हे आहे सर. आमचा आता गट आहे, आमची कंपनी सुद्धा रजिस्टर झाली आहे, बांधारे व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्याच्यात आम्ही सभासद पण झालोय, मी तर डायरेक्टरच आहे त्याच्यात, पण सभासद पण आमच्या महिला झाले त्याच्यात. तर सेंद्रिय रेशीमचं मॅडम आता इथं कोल्हापूरमध्ये आपलं ह्याच्यात शाहूपुरीत रेशीम संचालनालय आहे, तिथून मला अंडी भेटायचे.
तर आता मी जवळजवळ 5-4 वर्ष झाली गडहिंग्लजला आपलं सीडची, महाराष्ट्राचं अंडी उबवणी केंद्र आपलं गडहिंग्लज आहे, तर तिथून सीड रेअरिंगची मला भेटतात. मला तिथं सभासद करून घेतले त्या सरांनी, कारण एक महिला शेतकरी करते आणि ते अंडी तिथूनच न्यायला लागतात. पण माझी अंडी ते कोल्हापुरात सर पोहोचवतात आणि इथून मी नेते ती अंडी, कारण माझे मिस्टर रिक्षा चालवतात, मुंबईला असतात ते, आणि त्यांचा तर मला फुल सपोर्ट आहे की म्हणजे कुठलं ट्रेनिंग असो, कुठलं प्रशिक्षण असो, शेतीत वेगळं काय करायचं असो, त्यांचा कधीही विरोध नसतो. तू कर वेगळं काहीतरी, मी आहे तुझ्या पाठीशी, आणि म्हणजे भरपूर सपोर्ट आहे. आता आम्ही कसं आता जो रिलिंगला जातो तो रामनगर मार्केट आहे आपलं मोठं, तिकडं पण कसं शेतकरी मिळून जायला लागतं, तिकडचं आपल्याला भाडं वगैरे पण परवडायला पाहिजे. तर आता इथं आरुळमध्ये एक झाले, अभिजित घाडगे म्हणून आहे, त्यांनी रिलिंग सेंटर सुरू केले, तर आता तिथे घालतात शेतकरी बऱ्यापैकी. आमचं जे जातं सीडचं ते गडहिंग्लजला आम्ही स्वतः आमची रिक्षा घेऊन येतात आणि रिक्षातून आमचा माल आम्ही 100 किलो 110 किलोपर्यंत जरी माल निघाला तरी आमच्या रिक्षातून गडहिंग्लजला तो माल आम्ही पोचवतो. हा हो सर, रेशमाची म्हणजे 1 नंबर क्वालिटीचं काय असेल तर रेशीम. सगळ्या ह्याच्यात रेशमाला 1 नंबर. तर गेल्या वर्षी मला म्हणजे दुर्गम डोंगराळ भागात उत्पन्न 3.5-4 लाखाचं वार्षिक घेतल्यामुळे जिल्ह्यातनं 2रा क्रमांक रेशीम रत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. नाही सर, त्यांचा विरोध पहिल्यापासूनच आहे होय, पण आम्हाला म्हणजे आम्ही जिद्द सोडलेली नाही, अजून पण नाही. म्हणजे त्यांना आम्ही काय करतोय ते पटत नाही, काय म्हणजे शेतीत वेगळं काय करतोय तर हा ते म्हणतात की दुर्गम डोंगराळ भागात हे कुठं पीक येणार आहे, ते कुठं, असं काय नसतंय. शेती माती आहे, ती आई आहे, त्याच्या संग जर आपण एकत्रितपणे, आणि शेतीचं काम असं आहे की दिवसभर काम केलं तर रात्री झोप शांत लागते, आणि काही म्हणजे आजार नाही कुठलं. एवढं अनुभव आहे सर शेतीचा, खरंच खूप म्हणजे समाधान वाटतं शेतीत काम केलं. आमचं निघते 90-100 पर्यंत जातो आमचा, 150 अंड्याला 90-100 किलोपर्यंत काढतो उत्पन्न. 3-4 बॅचेसचं जरी नियोजन झालं तरी आता मी बकरी घेतोय, 3 महिने बकरी सांभाळायची जोडधंदा म्हणून, आणि ते खाद्य त्यांना घालायचं. परत आमच्याकडे कडबा वगैरे मिळतो शाळूचा, तो घ्यायचा, ते अजून कुट्टी करून वगैरे त्यांना घालायचं. म्हणूनच मी जोडधंदा म्हणून शेळीपालनाचं माझ्या डोक्यात आहे. मी प्रशिक्षण पण घेऊन आले परवा शेळीपालनाचं करायचं असं आहे डोक्यात. कोण किलोला 800 रुपयाचा रेट आहे सर. होय, ह्याला आपल्या रामनगर मार्केटला खूप चांगला रेट मिळतो. त्याच्यात पण सर ग्रेडेशन असतात, ABC ग्रेडेशन काढूनच आपल्याला रेट जाहीर केला जातो. त्याच्यात पण 1 नंबर क्वालिटीचा कोश असतो, त्याला 800-900 पर्यंत रेट आहेत. आणि रिलिंगला जो आता आमचा जातो, ह्याला सीडला जो जातो त्याला 1200-1300 पर्यंत रेट आहेत किलोला. होय, रेट चांगले. हवामान बदलाचा खूप आमच्या तालुक्यात तरी खूप, म्हणजे अजून म्हणजे मी रेशीम शेती करते 2018 पासून, पण एक ग्रेडचा माझा माल निघालेला नाही. त्याचं कारण हवामान बदल. जे तिकडं मान वगैरे तिकडं जे शेतकरी माल घेऊन येतात त्यांचं बघितलं तर खूप चांगल्या क्वालिटीचा कोश असतो, त्या क्वालिटीचा आमचा कोश निघाला नाही, कारण त्याच्यात हवामान बदल. कारण त्याची खबरदारी आता आजूबाजूला जर ऊसाचं शेत असलं तर तिथं लोक जास्त तणनाशक वगैरे फवारणे असतात ऊसाच्या शेतामध्ये, तर त्याचाही आपल्या दुष्कारानं जर वगैरे शेडवर वास वगैरे आला तर आळ्यांना त्याचं इन्फेक्शन होऊन बॅच फेल होऊ शकते. तर आता आमच्याकडे काय ऊस वगैरे नाही आहेच ना, त्याच्यामुळे आमच्याकडे काय असा फवारणीचा वगैरे काही प्रश्नच येत नाही. फवारणी कोण करत असेल तर आम्हीच एक असतो, नाही तर दुसरं कोण भात शेतीवरती फवारणी वगैरे काही करतच नाहीत. हवामान त्याचं थंडी जास्त पण असून चालत नाही. जास्त थंडी असते तेव्हा आर्द्रता 28-27-28 टेम्परेचर लागतं. जास्त उन्हाळ्यात पण गारवा ठेवायला लागतो शेडवरती. म्हणजे गारवा म्हणजे कसं कोबा वगैरे गार करणं, वरती काय काय स्प्रिंकलर वगैरे पण पत्र्यावरती बसवले जातात, त्याच्यामुळं टेम्परेचर कंट्रोल राहतं. त्यांना मेन म्हणजे टेम्परेचरच कंट्रोल ठेवायला लागतं रेशीम कीटकांना. आमची जमीन कशी आहे, एकदम अशी खडकाळ आहे, आणि जी जमीन आता नदीराणला कशा एकदम पाणी असतंय रानात, एकदम गारवा असतो. तुतीला कसं गारवा म्हणजे जास्त पण काही नाही, पण जमिनीच्या क्वालिटीवरती पण आहे. आमच्याकडे आता सगळे आजूबाजूला खडखडीत राहणं, पावसाचं पण एकसारखा पाऊस असतो आमच्या तालुक्यात, शाहूवाडीला पाऊस जास्त, त्याच्यामुळे जास्त पावसाच्या ह्याच्यात पण आता मी जरी बॅच घेतली
तरी पाला तो आम्ही आता उद्या अळ्यांना कीटकांना जो पाला द्यायचा आहे तो अगोदरच काढून ठेवायला लागतो. ओला पाला जर गेला तर त्याला ग्रासरी वगैरे रोग येतात त्या कीटकांना. त्यांच्या खाद्यात ओलं जाऊन चालत नाही. त्यांच्या चुन्याची रोज धुरळणी करायला लागते, कारण चुना गरम असतो, त्यामुळे रोज चुन्याची धुरळणी त्या काळात करायला लागते आम्हाला. मी जे ऐकलं ते असं ऐकलं की उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तिन्ही पण एकदम जास्त आणि एकदम कमी चालत नाही. व्यवस्थित टेम्परेचर, हा मी ते सांगितलं की तुम्हाला. पावसाळ्याचं उलट वातावरण असतं त्यांना चांगलं, कारण आता शेडला आम्ही पूर्ण ताडपदरी आहे. आमच्या शेडला नेट आहे आणि नेटच्या वरती ताडपदरी आहे. तर ती ताडपदरी आम्ही जेव्हा गारवा असतो तेव्हा ती खाली सोडायची, जेव्हा वातावरण पाऊस कमी असतो तेव्हा ती वरती हे करायची. हां, असं करतोय. टेम्परेचर कंट्रोल लागते रेशीमला, तेव्हा बॅच चांगल्या सक्सेस होतात. मी आधी ओळख करून देतो माझी, पूनम संदीप पाटील. आणि प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला आणि तुमचे आभार मानतो की मला तुम्ही मान देऊन मला इथं बोलवला. माझा दुग्ध व्यवसाय आहे, गोठा आहे आमचा. आता सध्या 15 जनावर आहेत आणि विना शेती विना मजूर आम्ही दोघंही काम करत असतोय आमच्या गोट्यामध्ये. आणि ते बी एकदम एन्जॉयफुली, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तासच काम असतोय. एकदम जी आधुनिक पद्धत आहे, जे शिक्षणाचा जो उपयोग आहे तो आम्ही आमच्या गोट्यात वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला म्युझिक डान्सची आवड असल्यामुळे ते आम्ही गोट्यात दूध वगैरे काम करताना ते आमचं चालू असते. आणि ते जे काय असेल जे रिअलमध्ये आम्ही जे असतोय ते थोडं थोडं शूट करून आम्ही डायरेक्ट इन्स्टाला पेज आहे, सोशल मीडियावर व्हायरल रील टाकत राहतोय. जे रील टाकत राहतोय त्याच्यावर एवढं लोकांना आवडत गेले की जे आधुनिक पिढी, जी आत्ताची युवा पिढी आहे ती ह्याच्यात ज्या वेळेला पडणार असते त्यांची कॉल वगैरे येतात, त्यांना माहिती वगैरे देणं किंवा त्यांनी जे सुरुवात गोटा वगैरे करणार असतील त्यांना विनामूल्य आम्ही माहिती देतोय. कधी पण म्हणजे आमच्या 10 ते 5च्या टायमिंगमध्ये त्यांना बोलवतोय, कारण 5 नंतर जे आमचं दुधाचा टायमिंग असतोय त्यामुळं आम्ही ते दूध काढत असताना त्यांना टाइम देऊ शकत नाही, म्हणून 10 ते 5 या वेळेत कधी पण या म्हणतोय. कोणतीही महिला जर असेल ती व्यवसाय करणार असेल तर आम्ही त्यांना मार्गदर्शन फ्रीमध्ये करून देतोय. माझं 2nd इयर कॉमर्स झाले. हो, सुरुवात कामगार नाही. हो, बरोबर. माझं लग्न झालं 2009ला. मी बेळगावची मूळची. आमची शेती नाही बेळगाव सुद्धा. मी 6वीला असताना माझे वडील वारले, भाऊ 3रीला होता. त्यातनं स्ट्रगलमधनं आमच्या मम्मीनं आम्हाला एवढं वाढवलं. आता तो इंजिनियर आहे ह्याला बेंगलोरला बॉश कंपनीमध्ये. त्याला आता 27 लाखाचं पॅकेज आहे वार्षिक. आणि मला 2009 लग्न करून मुलगा ह्यांचं शिक्षण 9वी झाले, पण मुलगा निर्व्यसनी आहे. जास्त म्हणजे फॅमिली लहान आहे म्हणताना मला लग्न इचलकरंजीत आमच्या दिलेलं आहे. हे मिस्टर आम्हाला मग 2 मुलं आहेत. एक 9वीला आहे, एक आता 7वीला आहे. आणि दोघं पण इंग्लिश मिडियमला टाकवडेला स्कूलला आहेत. दोघं पण घरीच असतात. मग 2009 पासून ज्या वेळेला 10 वर्ष मी मुलांना सांभाळ वगैरे केला, परत दररोज उठायचं, डबे करायचं मुलांचा, परत घरात बसायचं, संध्याकाळी परत. आणि तेच म्हणजे सासू सासरे सिरियल वगैरे बघतात, त्याच्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. लग्नाच्या आधी पण मी टॅक्स कन्सल्टिंगमध्ये 2 वर्ष जॉब केलेला. मग त्यानंतर घरात बसणं मला ते विना की बाबा दररोजचा दिनक्रम म्हणजे आपलं आयुष्य जेवण करण्यातच पुरेत नाहीये, मला काहीतरी स्वतः करायचं आहे. मी सासऱ्यांना सांगितलं. मग सासरे म्हटले तू कर, काय करायचं असेल तर, पण ह्या टायमिंग मध्येच कर, घरातलं काम करून तू या टायमिंग मध्ये कर. मग LKGला मी टीचर म्हणून गेले 1 वर्ष शिकायला. टीचर म्हणून झाले, पण तरी पण त्यांच्यात समाधान नव्हते की त्यांच्या अंडरखाली मला राहायचं, कारण तू असं कर तसं कर दरवेळी असं सांगणं. मग ते मला नाही पटलं. मग परत घरी आलो मी 1 वर्ष झाल्यानंतर. नाही, आम्हाला स्वतः काहीतरी करायचं आहे म्हटलं. मग 2 पोल्ट्री आमच्या सासऱ्यांनी दिलेल्या, पण भाड्यानं होत्या त्या अब्दुल लाटला. मग आम्हाला काय म्हटले की तुम्ही एवढं सगळं असताना तुम्ही असं काय करायला लागलाय, आमच्या खोल्या वगैरे भाड्याने दिलेल्या आहेत. मग नाही, आम्हाला स्वतः काहीतरी करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मग सासरे जरा रागवले, म्हटले तुमचं तुम्ही जावा, तुमचं तुम्ही दोघं काय करायचं ते करा, अब्दुल्लाटला एक खोली आहे, तुमचं तुम्ही तिथं राहावा असं बोलले. मग आम्ही दोघं कपड्यावरच गेले. एका म्हणजे जेवढे कपडे होते तेवढेच, बाकीचे ह्यांना काय नोकरी वगैरे काय नव्हती, मी घरीच होते त्यावेळेला. मग तिथून सुरुवात केली. एक म्हस घेतलेली आम्ही. ती म्हस गाभण जाईना, दूध बंद. त्यात 30,000ला जे व्यापारी असतात ती मागायला आलेले आहेत. मग ह्यांना म्हटले की नाही, ती म्हस विकायची नाही, आपण बघूया त्याच्यावर. ती म्हस असं दावणीला बांधली की मला बघितली की दावं सोडून मारायला येते काय असं भीती, कारण ती एवढी वांड होती म्हस. आणि ह्यांच्या इकडं पण कोणी म्हशीचं हे नाही, आमच्या इकडं पण नाही, पण सुरुवात आमचीच. मग मावशीला आमच्या फोन लावून डिटेल्स घेतले, मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये ती म्हस गाभण कशी घालवायची, काय तिचं हे असते ह्याची माहिती घेऊन त्या म्हशीला गाभण घालवलं. त्या म्हशीचं 11 लिटर दूध दोघांनी दोन्हीकडे बसून काढायला सुरुवात केली, शिकलो. मग
शिकल्यानंतरला असं वाटलं की बाबा एका म्हशीमध्ये 700 रुपये आपल्याला राहतंय 10 दिवसाला, तर 2 म्हशीमध्ये किती राहतील, याच्यावरनं 1 2 3 असं 7 म्हशा केल्या. त्यानंतरला गाईमध्ये उतरलो आम्ही. मग हे करत करत म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं. म्हटलं नाही, आम्हाला गोटा भरलेला पाहिजे. असं इथनं बघितलं की काळा कोळकोळीत दिसला पाहिजे, म्हणजे ब्लॅक गोल्ड. मग ह्याला पैसे कमी पडायला लागले, कारण सासऱ्यांचा विरोध होता. मग जे माझे सगळं जे सोनं होतं ते मी बँकेत ठेवले आणि त्या सोन्यावर लोन काढलं थोडं, पण तेवढं पण बास होईना झालं. म्हटल्यावर मी बचत गट माझा होता, बचत गटातनं 5 लाख रुपये काढले. त्यातले 3.5 लाख रुपये मी वापरले, बाकीचे गटात वापरले. ते 3.5 लाख आणि सोन्यावरचे 2.5 लाख असं मिळून मी मोठा गोटा उभा केला. त्या गोट्यातून आता आमचं इन्कम 10 दिवसाला नाही म्हटलं तरी 40,000 रुपये आमचं बिल येते. जर आता हे 6वं वर्ष आहे आमचं हे गोटा करतेला. मग त्याच्यातूनच असं म्हणजे लोक सुरुवात करतानाच आम्हाला नावं ठेवत होती की हिने शिकलेले तर हिने काय करणार. मग मी यांना काय म्हटले की लोक आपल्याला नावं ठेवतात की आपण चुकीचा व्यवसाय निवडलाय. हाच म्हणजे जी आपली पाहुणे असतात आजूबाजूची तीच नावं ठेवायला लागली. म्हणजे नाही, आपला व्यवसाय बरोबर आहे, फक्त आपण मॉडर्न आहे किंवा असं आधुनिक नवीन पिढी आहे, ह्यांना वाटते की आपण कामाला जायला पाहिजे दुसऱ्यांच्या हाताखाली. मग हे लोकांना दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र युवा कोल्हापूरला आणि मिसेस कोल्हापूर हे होतं. त्यावेळेला मी स्टेजमध्ये फॅशन शोमध्ये उतरले. कसं काय करायचं काय माहित नव्हतं त्यात देखील. त्यामध्ये उतरून ऑन स्टेजला म्हणजे स्टेजवर ज्या वेळेला आपलं इंट्रोडक्शन असते, मी दुग्ध व्यवसाय करते, माझ्या एवढ्या गायी आहेत, मी स्वतः आम्ही दोघं विनामजूर आहोत, ही जी माझी जी माहिती आहे ती सगळी डिटेल सांगितली. तिथून सुरुवात झाली फॅशन शो मध्ये. जिथे शो असतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मर्यादित असतात, त्यावेळेला मी तिथं सुद्धा पार्टिसिपेट करून स्वतः सांगते की तुम्ही जर व्यवसाय करणार असाल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन किंवा माझे मिस्टर आम्ही दोघं मिळून मार्गदर्शन करेन. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, पण उद्योजक बना, कुणाच्या हाताखाली नोकरदार म्हणून जाऊ नका. याच्यासाठी मग आम्ही डायरेक्ट स्टेजवर मी एंट्री करते. होय, ते पण असते. हो, ते डान्स मशीनना पण ती सवय झाली की मी आपल्या सदस्यासारखंच मशीनना हे केलेलं आहे की त्यांच्याकडनं मला इन्कम होतंय म्हणून मी कधीच बघत नाही त्यांना की माझी घरची प्रत्येक म्हशीला आमच्या नाव आहेत. ती नाव घेतलो की तीच म्हस येणार, तीच गाय येणार. सुंदरा, यशोदा, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी आहे. आणि गायींची नावं अप्सरा आणि एकीला शिंगी गाय म्हटलं डायरेक्ट शिंगीच गाय म्हणतोय, सोनी. आणि एक लहान आहे म्हटलं ती गिड्डी गाय असं बोलते. बोलवल्यावर येतात आणि ते हो पाठवते की. आणि इन्स्टाला तेजस गोटा फार्म म्हणून आहे आमचा, त्याच्यात मी डायरेक्ट व्हिडिओ जे असेल ते पोस्ट करते. हा हा पण मग हे तुम्ही म्हणता ब्लॅक गोल्ड आहे, हो, त्याच्यातनं मग हे तुम्ही कसं डान्स किंवा म्युझिक कसं सुचले म्हणजे आम्ही 2 स्पीकर नेऊन गोट्यातच ठेवलेले आहेत आणि टेप आहे. सुरुवातीपासूनच 2019 पासून सकाळी 4:30ला आम्ही गोट्यात जातोय. 4:30ला गेलो की स्वामी समर्थांचे मंत्र असतात आमचे. 6:30ला आमचं काम आवरतंय. गोटा लॉक करून आम्ही घरी असते 6:30ला. 7:30 वाजेपर्यंत मुलांची बस येते, मुलं जातात घरी. घरातलं काम 10, 9:30, 10 वाजेपर्यंत आमचं आवरतंय. 10 ते 5 रिकामा असतोय, काय करायचं म्हणून मी 11 ते 12 या टायमिंगमध्ये डान्स क्लास लावलेला आहे. मग ते क्लास झाले की येऊन दुपारी जेवलो, दुपारी 1 तास 2 तास झोपायचं, परत संध्याकाळी 4:30-5ला परत गोट्यातलं काम. हे आम्हाला ती सवय पडली की बाबा म्युझिक ऐकायचीच आहे. आणि ते कानावर मंत्र पडले की आम्हाला पण सकाळचं फ्रेश वाटते. म्हणजे सूर्य ज्या वेळेला लोक झोपून उठायच्या आधी आम्ही पैसे कमवून घरात आलेलो असते. आता दर महिन्याला आम्हाला 90,000 रुपये बिल येते आमचं. आमचे झाले की, कारण 2019ला व्यवसाय चालू केला आम्ही. तेवढ्यात कोरोना आला, लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन मध्ये आम्हाला हे पण अनुभव आला की नोकऱ्या वगैरे बंद पडतात, आपण घरी येऊ शकतोय. पण आमचा व्यवसाय असा होता की हा बंद पडला नाही. शेतकरी रस्त्यावर फिरत होता, आपण सगळी घराच्या आत होते. त्यावेळेला आम्हाला कुठलंच म्हणजे सुरुवात करायला आणि लॉकडाऊन यायला, हे 2 वर्ष आम्हाला लॉकडाऊन जाणवलंच नाही आणि कुठं कमतरताही भासली नाही घरात असे. मग ज्या वेळेला दूध मी घरात द्यायला लागलो, आमच्या इचलकरंजीला लागतात, ते इचलकरंजी 7 किलोमीटर आहे. दूध वगैरे देताना त्यांना ती दुधाची सवय लागली. घरचं दूध खाऊन माहिती झालं पाकिटमधलं किंवा बाहेर गवयाकडे घेताना. आता एखादी दिवस जर दूध नसेल तर ते दंगा करतात की आम्हाला दूध घरचंच पाहिजे, तुम्ही कालवून दिला नाही म्हणून.
आणि 2022ला रोटरीकडून आम्हाला अवॉर्ड जाहीर झाला. सकाळी पेपरला पण आमचे म्हणजे विना मजूर म्हणून आमचा लेख आलेला, ॲग्रोवनला आलेला. परत आपले तरुण भारतकडचं पण आपले आलेले तुमच्या इकडचे यूट्यूब चॅनेलला माझा हे ते पण झाल्यानंतर मग त्यांनी ज्या वेळेला अवॉर्ड होता आमचा रोटरीचा इचलकरंजीत, त्यावेळी त्यांना पण ते अभिमान वाटला की बाबा माझ्या मुलांना मी हे केलं, पण तिने स्वतः काहीतरी करून दाखवलं. तेव्हापासून तिने पण म्हणजे असं 4 चौकात बसले की सांगतात की माझी सून आणि मुलगा गोटा सांभाळतात, दुग्ध व्यवसाय आहे. हो येतात की. हो बाहेरची बोला की. हो होय. एक तर हिनी असतात, नाहीतर मग मेला थांबावं लागतंय. आणि जर दोघं जायचं असेल तर असं गोटवाले आहेत लाटत भरपूर. मग तिने काय करतात की भैयाला एक दिवस आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही आजच्या दिवस दूध काढा म्हणून. आणि आता सकाळची तयारी आम्ही संध्याकाळी करून आलो असते. आता दावणीत मुक्त गोटा आम्ही केलेला आहे आधुनिक, म्हणजे शेण काढायला लागत नाही, प्रत्येकाला पाणी पाजायला लागत नाही, प्रत्येकाला वेगळी वैरण घालायला लागत नाही. एकाच टायमिंगला वैरण घालतोय आणि पाणी 24 तास आमचं गोट्यात असते. त्यांना एकदम मुक्त संचारमध्ये कधीही बसतात, कधीही त्यांना भूक लागेल त्यावेळेला खातात, कधीही पाणी पितात आणि त्यांचा व्यायाम पण होतोय तेवढ्यात. त्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहते. आम्हाला डॉक्टरची कमतरता म्हणजे डॉक्टर लागतच नाही शक्यतो, क्रिटिकल ह्यालाच डॉक्टर लागतात. आणि दूध पण त्यांचं वाढतंय, त्यांचं मन पण प्रसन्न होतंय असं आहे. आणि ज्यावेळेला आम्ही गेट उघडून आत घेतोय, तिची जी जागा आम्ही ठरलेली असते ती त्याच जागेला येऊन थांबते. म्हैस असून दे किंवा गाय असून दे. म्हणजे गाई एचएफ जातीच्या आहेत आणि एक देशी गाय आहे. नाही सगळं विकत. 2 बिल आम्ही गोट्यासाठी वापरतो, 1 बिल आम्हाला राहते. मग ते 1 बिलात त्यांचा डॉक्टरचा खर्च असेल तर, नाहीतर मग ते बिल आम्हाला राहते असं आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पडलो 2019ला, त्यावेळेला जनावरांनी एवढं आवड झाली की त्यांचं इन्कम मी विचार करतच नाही. मला इन्कम मिळून दे नाही मिळून दे, मी आनंदी राहतोय त्याच्यात, हे मला बेनिफिट एवढंच बास असं म्हणतोय. तर मग दूध काढलं फक्त काढलं एवढंच नाही ना, होय व्यवसायासारखं एक भावनिक नातं पण असतं. होय. ते कसं सुरुवातीपासून सांभाळून त्याला कुठल्या अडचणी आल्या? अडचणी भरपूर आल्या, कारण दुधाची धार ज्या वेळेला आपण काढतोय आणि डेअरीला ज्या वेळेला घालतोय, त्यावेळेला डेअरीवाले ना 2-2 पॉईंटनी कमी मारतात आपले हे. आणि दुधाच्या वजनात सुद्धा मारतात आणि फॅटमध्ये सुद्धा मारतात. मग कसं आहे, मी बेळगावची असल्यामुळे मला घरात आमच्या मराठी बोलतात, पण कन्नड पूर्ण आहे सगळीकडं, शिक्षण पण मराठीचं आहे. मग तुम्ही जे बोलताय कन्नड ते मला कळतंय. मग त्यावेळेला मी तिथं डेअरीमध्ये भांडायला गेलो की माझं दूध एवढं आहे, मी दुसऱ्या डेअरीत वजन केले आणि तुम्ही इथं तुमच्यात हे केले. त्यावेळेला तिने कन्नडमध्ये बोलले की आमच्या डेअरीला काय फायदा आहे की नको. त्यावेळेला मी बोलले की सर मला कन्नड कळतंय, तुम्ही काय बोला, जरी बोलायला येत नसेल तरी तुमच्या डेअरीचा तुम्ही फायदा बघताय, पण शेतकरी आम्ही जे राबतोय एक धारेची किंमत आम्हाला माहिती आहे. त्यावेळेला मी ह्यांना बोलले की ज्या वेळेला माझ्या गोट्यात गाडी मी आणणारच, म्हणजे दुधाची गाडी माझ्या स्वतः येऊन माझ्या गोट्यावरून वजन करून मग नेणार. आम्ही जे राबतोय ते बेनिफिट आम्हाला मिळायला पाहिजे. मी माझ्या हक्काचं दुसऱ्याला देणार नाही, दुसऱ्याच्या हक्काचं मला काही नको आहे. त्यावेळेला हिने बोलले की नाही असं कसं शक्य आहे, तुझ्या गोट्यावर गाडी येईल काय. म्हटलं माझं दिवसाला 100 लिटर दूध आहे, गाडी यायलाच पाहिजे. त्यावेळेला मी हॅटसनच्या मेन सरांना कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांचा गोटा कोड नव्हता, तेव्हापासून तिने गोटा कोड चालू केला आणि आमच्या गोट्यावर गाडी यायला पण लागली. त्यानंतर कालांतराने आपले गोकुळचे पण संचालक जे येऊन आहे ते येऊन भेटले, अशोक पाटील म्हणून शिरोईचे. त्यांनी येऊन भेटल्यानंतर त्यांनी जी म्हटली की आमच्याकडे दूध चालू करा, आम्ही तुमच्या गोट्याला गाडी चालू करतो. तेव्हा त्यांच्यापासून पण म्हणजे गोकुळमध्ये पण गोटा कोड चालू झाला आणि आमच्या गोट्यापासूनच सुरुवात झाली. म्हणजे भरपूर अडचणी येत गेल्या याच्यात पण. नमस्कार, मी सौ मीनाक्षाजी तेंदुगे, राहणार सांगवडे. मी एक महिला शेतकरी आहे. प्रथमतः इथं तरुण भारत या संवादमध्ये तुम्ही सर्व महिलांना, माझ्या मैत्रिणींना तुम्ही इथं बोलवलं, स्टेज दिलं, मनातलं व्यक्त करण्यासाठी तुम्ही एक जागा दिली, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. व प्रत्येक वेळी अशा महिलांना तुम्ही जागरूक करण्याचं काम करता, हे मला खूप छान वाटलं सर. मी परत एकदा माझ्यातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. मी 12वीच्या परीक्षेला जात होते, त्यावेळेला माझे आईवडील म्हटले मुलगा आलाय बघायला, नाही आपण लग्न करूया. मग त्यावेळेला काय तेवढं नव्हतं, आईवडिलांच्या पुढे काय जाऊन चालतच नव्हतं. मग पहिल्यांदा बघायला म्हणताना आई आमची म्हटली का ठरतंय का, झालं हे बघितल्यानं ठरलं. झालं मग फुसफुस फुसफुस रडू आलं, काय तर होते तिकडे. म्हटलं झालं, लग्न झालं. 98ला झालं. 7 मार्चला आमचे पेपर चालू होते बोर्डाचे 12वीचे. परत 7 मेला माझं लग्न झालं. आई वडिलांच्या पुढे जाऊन चालतच नाही. मुलग्याची तर 7वी झालेली, माझ्या नवऱ्याची 7वी झालेली.
आता काय करायचं? आणि ह्या सगळ्या सांगितल्या, यांच्या जावा आहेत, सासवा आहेत. खरं मी सांगते की मला 2 सासवा एका नवऱ्या फ्री मिळालेल्या. माझी एक आजी सासू आणि माझ्या नवऱ्याची आई, म्हणजे 2 सासवा मला. आणि माझी आजी सासू 96 वर्ष जगल्या सर. हां, आज माझ्या सासूबाई आहेत. माझे एक म्हणजे माझे पती आणि माझे नंदुबाई 2 जणच आहे. आणि आता मला 2 मुलं आहेत. आणि शेतीच्या व्यवसायावरती सर माझा लहान मुलगा 21व्या वर्षी वेटरनरी डॉक्टर झालेला आहे. आणि मोठा मुलगा 26 वर्षाचा आहे, तो इलेक्ट्रिशियन ITI केलेला आहे त्यानं. आणि 2 वर्षाचा त्यानं क्रॉप सायन्स सुद्धा केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याला आवड आली म्हणून तो ITI इलेक्ट्रिशियन झाले. त्याचं तो म्हणजे ज्याला ते आवडलं त्यानं ते केलं. मग पारंपरिक पद्धतीनं आम्ही अगोदर कसं 3.5 एकराची शेती करायचो. 3.5 एकराची सरी सोडायची, 3.5 फुटाची. मग त्याच्यावर आंतरपीक काही नसायचंच. मग त्यावेळेला बोर असायचं, बोरचं पाणी व्यवस्थित पुरायचं नाही. मग ऊसाचं उत्पादन 40 टनामध्ये 35 टन, 32 टन. मग असं सर माझं 2 एकर शेत इकडच्या बाजूला, 2 एकर शेत माझं इथं रस्त्यालाच आहे सर. तिथं मी आता विहीर काढली. म्हणजे अगोदर माझं बोर होतं. मग बोर काढल्यानंतर आम्ही विहीर काढली. आणि नशिबानं सगळ्यांच्या आशीर्वादाने किंवा पुण्यानं, आजींच्या पुण्यानं माझ्या विहिरीला पाणी चांगलं लागलं. मग पाठीमागच्या आसपासच्या भोवतीच्या शेतांना तिथे इरिगेशनचं पाणी होतं. मग इरिगेशनचं पाणी कसं, पाटक्याला जर 500 रुपये मी दिलं तर तो आम्हाला 1-2 तास जादा देणार हो. मग यांनी जर ह्या सरांनी जर 1000 रुपये दिले तर तुमचं पाणी बंद करणार आहे, ह्यांनाच देणार. मग तो लावलेलं लावून तिथंच वाळणार. मग आमच्या लक्षात आलं की बाबा आमच्याच विहिरीला जर पाणी आलं तर आसपासच्या 4 जणांना आम्ही देईल, आमच्याबरोबर ते पण जगतील. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला तर मी म्हटलेलं आहे. मग आमच्याबरोबर सगळे शेतकरी होते म्हणताना सर आम्ही विहीर काढली. विहिरीला माझ्या पाणी लागलं. पहिल्या दिवशी सर 12 फुटाला पाणी लागलं आमच्या विहिरीला. आणि ऊस असताना तिथं म्हणजे एक पाणी दाखवणारा माणूस होता. त्यानं आत ऊसाच्या मध्ये जाऊन हितं मारायचं, म्हणजे आपण खोदायला चालू करायचं. मग माझे मिस्टर म्हटलं, हे ऊस गेल्याशिवाय काय करायचं नाही. म्हटलं जायचं जिथं लक आहे ना तिथं लात मारायला, तिथं पाणी काढण्यासारखी आमची शेतकऱ्याची जात आहे, तिथं आपण जायचं. बुधवारी नव्हे, माझं मंगळवारी रात्री सगळं रान जाऊन 78 टन मी ऊस काढला. त्यातनं 2 टोळी देऊन लगेच बुधवारी मशीन आलं. मशीन चालू केला. माझा वाढदिवसा दिवशी त्या दिवशी मार्गदर्शनमध्ये चालू झालं. 19 डिसेंबरला आम्ही चालू केलं. 2 दिवसात सर आम्ही 45 फूट विहीर काढली. विहिरीला सर पहिल्या दिवशी 12 फुटाला पाणी लागलं माझ्या. मग 43 फूट विहीर काढली आम्ही. झालं, बाद झालं. आणि 2-3 महिन्यानं आणि तोच बुरुम एक ट्रॉली आम्ही 300 रुपयाला दिली. आणि त्या बुरमाचा जो खर्च होता तो विहीर बांधण्यामध्ये आम्ही त्याचा वापर केला. आता पाणी लागलं, पाणी काय करायचं, 2 एकर शेत आहे. आम्ही सर काकडी करायचं ठरवलं. नवरा पण आमचा जरा शिकलेलं कमी असल्यामुळे मी त्यांना काही कमी पण नाही. कारण इतका भारी माझ्या अशा वांड स्वभावाला किंवा असं धारदार जाणाऱ्याला मला समजावून घेतला, त्याचा मला अभिमान वाटतो सर. इतका छान नवरा मी माझ्या कुठल्या पुण्यजन्म वाटेमागचे केलं की काय सांगाल ऐकणार. खरं लहान मुलासारखं त्यांना समजावून सांगायला लागतं, हे असं का करायचं, हे पटून. हा मग मी ना, तू म्हणतेस ना आपण तसं करूया, तसं ऐकणार. खरं ज्या वेळेला मनाला येईल त्याच वेळेला करणार. माणसं म्हणते साधा माणूस आहे करते, ज्याचं त्यालाच माहित. मग सर आम्ही काकडी केली. 27 गुंठ्यामध्ये सर मी काकडी केली, प्रभू जातीची काकडी केली सर. 13 गुंठ 27 गुंठ्यात आम्ही काकडी केली, मंचिंग केलं, तारकाठी केली. काहीही अनुभव नव्हता. पहिल्या दिवशी सर काकडी निघली आमची 600 किलो. पहिल्या दिवशी सर पट्टी आली आमची 15 रुपयानं काकडीला दर लागला. 4 वाजता तरी मला जेवण केलं. 1 किलोला 15 रुपये, भारी वाटलं. 600 किलो तर झाले 9,000. 1590 झाले. 1,000 रुपये खर्च केला तरी 8,000 रुपये राहिले. तू मला दे, हे ना दे. आणि त्याच्याबरोबर 4-5 जणांना पण काकडी दिली हो, आवडली काकडी सर. दुसऱ्या दिवशी काकडीचा 4 रुपये रेट झाला. मी म्हटलं कधी नाही, ते मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला. मग शेतकरी कसला तो डगमगणार कसा, पाय घातले म्हटलं डोकं पण घालायलाच लागणार. सर काकडी कशी पण करून काढली. मला जवळजवळ मंचिंग, ठिबक सिंचन, परत ते माणसं एक आम्ही नवरा बायको राबायचो, असं डुकरासारखं राबणार सर. आमची शेती आहे, मजूर गुण आम्हाला काय चालला नव्हतं. ह्या ताई सांगितलं तसं आम्ही आमचं स्वतःच राबलो. कारण मी सकाळी जनावरांचा उरपतो, 2 बायकांना काकडी तू तोडून टाक, माझं मी धुणार, माझं मी पॅकिंग करणार, बांधणार. 25-25 किलोच्या बॅगा उचलून वजन करताना ते पोटात दुखायला माझ्या लक्षातच आलं नाही. 9,000चं बंडल आलं, ते पोटात दुखायचं थांबलं. म्हटलं आई आहे, ही बँक आहे, रिझर्व्ह बँकेच्या पेक्षा वरची बँक आहे. एक जर तुम्ही तिथं बी दाणा घातला तर ती जवळजवळ 2 ते 3 किलो देण्यासारखी ती बँक आहे. अशी ही बँक आई आहे माझी. म्हटलं काळी मातीतून सोनं काढायची आमच्या अंगात हिंमत आहे. आणि त्याच्या जोडीला मला कृषी विभाग, कृषी सहाय्यक, रेडिओ चॅनल, तुमचं वर्तमानपत्र असू दे, इतकी सगळी माणसं आली. मला माणसं जोडायची कला आहे. तो भले कसा का असा ना, तो पुरुष आहे ना, त्याची नजर कसोटी असू दे, आपली नजर चांगली आहे ना, बस. तो तिथंच बसलाय, तो आपण बाजूनं जा, तो तिथंच थांब. त्या माणसाला वाटायला पाहिजे ह्या बाईने मला का बोलली नाही, आपलं काहीतरी चुकले म्हणताना हिनं बोलली नाही. हा मी माझा धरला, टेका धरला, मी पुढे गेले सर. मग नंतर काकडी काढली आम्ही. काकडी काढल्यानंतर सर 3 पिकं ते आपण तारकाठीवर घेऊ शकतो. एकदा मंचिंग घातलं ना, त्या तारकाठी घेतली. परत मी दोडका केला. दोडका 1 घातला, 2 आळीला आली नाहीत.
तिसऱ्याला आलं त्याला गोगलगाय खाली थंडीमध्ये आलं. परत त्याला आम्ही औषध उपचार केले, स्नेल किल म्हणून ते गोगलगाय ते भाताच्या कोंड्यातून घालून त्याबरोबर आईला घातलं, तरी पण आलं. त्याच्यावर तर पाऊस पडला, ते पावसानं सगळं आणि परत गेलं. आहे तर असू दे म्हटलं, आपल्याबरोबर जीव जगणे दो म्हटलं, ते पण खानाचे खाऊ देत. खरं त्यावेळेला दोडका सर माझ्यात येऊन साधे असे बागवान असतात ते 60 रुपये 70 रुपयाने किलो घेऊन गेलात. म्हटलं ह्यातला फायदा त्यात आला, जाऊ दे. मग परत काय करायचं म्हटलं, परत ते तारकाठी काढायची नाही म्हटलं, आता म्हटलं परत काकडी त्याच्यावरच करायची. खरं त्यावेळेला सर मी काकडी केली. पहिल्या दिवसापासून 27 ते 25 रुपये माझ्या काकडीला संपूपत्र दर लागलेला. आणि नंतर कसं 1.5 महिन्याचं उत्पादन असते, 45 दिवसानंतर काकडी चालू होत्या. आम्ही इचलकरंजीला पाठवलं, कोल्हापूरला पाठवलं, वडगाव मार्केटला पाठवलं. जवळजवळ सर मला ती तार काठीन मल्चिंग असल्यामुळं मला 57,000 रुपये खर्च आला. माणूस, लागवड, ड्रीपमधून देणारी लागवड, आणि त्या 57,000 खर्च जाऊन सर मला 2,46,000 रुपये 2 महिन्यात उत्पादन निघलं माझं काकडीचं. मला खूप छान वाटलं. मग तोच पैसा मी काय केला आणि परत विहीर फोडायची ठरवलं. मग ते पारा मारून घेतल्या. सर आता मी जवळजवळ 8 ते 9 एकर शेतीला मी पाणी देतो प्रत्येक शेतकऱ्यांना. मग ती लोक म्हणतात, वहिनी आणि दादा तुमच्यामुळे आमच्या रानाला पाणी आले. एक पोत आमचं उत्पादन येत होतं तिथं 4 पोती आले. अरे म्हटलं तुमचा नाही, म्हटलं ते देवाने बुद्धी घातली म्हणताना आम्ही आलो इथंपर्यंत. मग तसंच झालं. कृषी विभागाचा इतका साथ आहे मला. मग त्याच्यामुळे माझा लहान मुलगा व्हेटरनरी डॉक्टर झाला. आणि अगोदर आमची जनावर होतीच घरातच, सोडा सासूबाई सासरे ते आमचे करायचे. मग सासऱ्यांना सर माझ्या शॉक लागून सासरे माझे 2006ला वारले. माझा नवरा 7ला उठणार. सासरे बाबा आहे म्हटलं, उठायचं कशाला, उठकी उठकी म्हणून आमचे सासरे ओरडायचे, उठायचे नाही. मग ज्यावेळेला आमचे सासरे वारले त्यावेळेला अंगावर जबाबदारी पडली. म्हटलं हे आता 10 लिटर नाही तर 12 लिटर दूध काढून काही उपयोग नाही आहे. दूध डेअरीमध्ये म्हणा प्रशिक्षण असणार आपले रुद्रिक डॉक्टर आहेत, आपले जे सरकार दवाखान्यामध्ये, ते खूप छान सगळी माहिती इतकी, म्हणजे मला सगळेजण सहकार्य करणारी इतकी छान भेटलीत. तुमच्यासारखे मान्यवर भेटले, गावातले सगळे भेटले, दूध डेअरीवाले सगळे भेटले. मग त्यांना मी संपर्कात आले त्यांच्या. आणि आम्ही सर लाटला गाय एक आम्ही घेतली, 25,000 रुपयाला गाय घेतली. ती पण गाय मोठी आहे. माझा असा उभारला तर माझा असा हात त्या गाईला पोचत नव्हता धुताना. मग माझे मिस्टर म्हटले ही गाय मी ना आपण घ्यायला आलोय, त्याचं नाही दूध जमलं तर. हो म्हटलं आपण स्वतः केल्याशिवाय काही समजणार नाही. तुम्ही सांगितला किंवा दुसऱ्याला सांगितलं त्यात काही नाही, आपण स्वतः केलं तर केलं ना काय होईल ते होईल. सर ती 25,000ला गाय म्हणताना तो मालक 60,000ला म्हटला. एवढे पैसे कुठले आणायचे, नाही म्हटलं. मग आपल्याकडे त्यावेळेला पैशाची उलाढाल कमीच की, 2005 साला तेवढी उलाढाल कुठली. मग एक माझे असे शेजारचे होते, ते म्हटले माझी एक पावती तर ते बँकेत तू घेऊन ये. त्यात माणसा म्हणजे गावात नसा तो वांड माणूस करते ना, मला मदत केली. माझं पैसे तू ने सही कर, तुला कधी द्यायचं ते दे, तुला आवडलं ना तू आण. मग त्या मी व्यापाराचा नंबर आणलेला. म्हटलं माझं नावावर काय तर सांगू तिकडं करते, कोण तर न्यायला कारण त्यांना सांगा आम्ही नेणार आहे गाय, असं मी त्या माणसाचा नंबर घेऊन आणतो त्याला सांगितलेलं. आणि देवदेव सर त्या गाईला कालवडच झाली. कालवड झाल्यावर दर आणि वाढतोयच गाईचा. मासू तिकडे म्हटलं सर 60 वरनं काय तर करून कणी तो माणूस परत मागा आला. मी 2-3दा त्याला कॉल केल्यावर त्यानं 45,000ला नाही 48,000 गाय दिली. आणि मला घरात सांगितलं तू सांगितलं म्हणताना 60,000 पैसे कमी घेतला नाही बघ म्हटले, घरात खोटं बोल, जाऊ दे म्हटलं. सर त्याला आल्यानंतर रक्ताचं प्रमाण कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं, 7 पॉईंट रक्त आलं. जनावरांना 14 ते 15% अंगात रक्त लागते. तू आणल्यास ना वाकव तुझं हे वाक्य नवऱ्याचं. थर्मामीटर आणला, रक्त तपासलं, त्याला शार्कोफेराल म्हणून रक्तवाढीचं औषधं घातलं. सर त्याला काय पण केलं. खरं सर मी तिला आल्यानंतर 25 लिटर धार एका वेळेला काढली गायची. त्या दुभत्याला काय कशाला बोलणार, मग आपण करूनच दाखवलं तसं बोललेच नाहीत. मग जो माणूस 60,000 रुपये, तुझी बायको 60,000 रुपये मागाल तिकडे त्या गायच्या दाढेमध्ये तो 60,000चा बंडल, ती गाय कुठं आपण बंडल कुठं दाखव म्हटले. म्हणजे तो समोरची व्यक्ती घेणार होती, ह्यांना समजावून सांगितलं. मग त्यावेळेपासून त्यांना पटलं ते. मग ती सर मी 3 वर्ष गाईचं दूध काढलं त्या डेअरीमध्ये सगळं लागोपाठ 2 वर्ष 3 वर्ष 2 नंबर 3 नंबर घेतले. आम्ही घर बांधायला काढलं स्लॅबचं. मग ती गाय आम्ही 48,000ला आणली. तिचं 3 वर्ष दुभतं काढून तिच्या 2 पिल्या तयार करून त्या गाभण आणल्या. त्या गायला मी सर 75,000ला विकून टाकले 2-3 वर्ष दुभतं घेऊन. आणि वरचा स्लॅबचा सगळा सिमेंट आणि करतो गाईवर निघला. म्हणून माझ्या घराला सर गोधन नाव आहे. मला मी त्या जनावरांना सोडून कुठंच जात, मला भले म्हणतात तू जा सुट्टीला, मला सर आवडत नाही. मी नाशिकला 4 दिवस मला कृषीतोनमध्ये पण पुरस्कार मिळाला, मी तिथे गेलते. खरं मला मन काय सर तिथं असं चैलबेल झालं. आता सर माझ्या गोठ्यामध्ये 9 जनावर आहेत. घरची कालवड सर माझ्या मुलग्यानंच तयार केलेली. आणि डेअरीला माझं दूध जास्त नसते, डेअरीवाल्यांचा फायदा होणार दूध जास्त घातलं तर. सर मी बच्चा तयार करते. माझं 1 वर्षामध्ये 1 जनावर तयारच होते. 1,20,000 1,30,000ची माझी कालवड तयार होते. आणि मी आवर्जून सांगते की गाईला माझ्या मी 11व्या महिन्यात तिला कृत्रिम रेतन पहिल्यांदा सिमेंट दिलं. आणि सर ती एकदा भरवल्यानंतर ना ती गाय माझी व्यायली आणि ती पहिल्यावर मी तिला 16 लिटर धार काढली सर तिची. आणि आता माझी 4 मोठी आहेत, 4 लहान आहेत. त्यातली 1 गाभण असते, 1 कमी असते, 1 दूध असते, असं चालू आहे माझं. मुक्त गोटा पण केलेला आहे त्याच्यामुळे. आणि कंपोस्ट खत सगळं माझं असतंय. उकिरडा माझा 1 शेणाचा,
पाल्याचा असं सगळं करून आम्ही कंपोस्ट करत असतो आणि सगळं पूर्ण काय सेंद्रिय होत नाही. आणि ऊसाचंच उत्पादन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊन जवळजवळ 2 ते 2.25 टनानं माझं ऊसाचं गुंठ्याला उत्पादन पडतं. आता मी यावेळेला भात केलेला 28 गुंठ्यामध्ये भात सर इंद्रायणी भात मी केलेला. माझी 52 पोती भात निघला सर आणि एका पोत्याचं वजन माझं 78 किलो 72 किलो माझं भाताचं निघलं. आणि तो भात नुसता भरडायला जरी गेला तर त्या कोंड्याचा वास होते. भात तर मग आवरच. तूप आणि भात खायला तुम्ही सगळीजण आवर्जून माझ्या घरात या. खूप छान. तुम्हाला फक्त तूप भातच खायला. कोण जर डाएटवर असलं तर त्याने शक्यतो घरात सांगून यायचं. शुगर वाढली मला माहित नाही. इतका भात छान लागतो आमचा. कधीही आवर्जून. आणि माझ्या भाताची मागणी सर आता 70 रुपयानं मागतात. भात मी 45 रुपयाने दिला. आणि जरा बिगर पॉलिश असते त्याच्यामुळे तो तांबूस भात असतो, त्याच्यामुळे त्याची खूप मागणी आहे. आणि माझी अशी काहीतरी सारखी उलाढाल असते. आणि कृषीप्रधान देश म्हणतंय, सगळी शेतकरीच शेतामध्ये असतात. मी शेतकरी काय करतात बायकासनी काय समजतंय म्हणताना जी म्हणणार आहे त्याच धोरण आणून त्याच माणसांचं मी कृषी गट बनवलं आणि त्याच्यामध्ये मी एकटीच सदस्य आणि अध्यक्ष आहे त्या गटाची. काय म्हणाल ते ऐकायचं त्याने. कृषी विभागाच्या इतक्या योजना त्यात जर गट असला तर गटालाच प्राधान्य मिळते हे त्यांना समजावून सांगितलं. आता AI ॲप कृषी विभागाची पण आहे, त्याची किती माहिती छान आहे ती प्रत्येकाला समजावून सांगितली. दुकानदाराकडे जायचं नाही, बाजारभाव कमी आहे. एकानं जर काकडी केली तर सगळीजणच काकडी करतात. येणारा माल तिथं जर जास्त बाजारमध्ये वाढला तर आपल्याला उत्पादन मिळणार नाही. मग ज्यांनी काय केलं नाही ते आपण करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा ते AI ॲपमध्ये सुद्धा ती माहिती असते, बाजारभावाची माहिती असते, ऊसाचं परत कशाचं. तुम्ही काही समजा त्या माणसाला जर शेतकऱ्याला वाचता येत नसलं तर त्याच्यामध्ये ऐका हा सुद्धा ऑप्शन आहे सर, तो ऐकू शकतोय. आता दुकानदारकडे गेलं तर तो 50 मिली जर आपल्याकडे औषध फवारणी पाहिजे तर तो 200 मिली देणार. त्या AI ॲपमध्ये ती सुद्धा माहिती येते. आता समजा आमचा शाळू आता 4 दिवसात कापायला आलाय. आता मी शाळूला पाणी देऊ का, माझी एवढ्या तारखेला माझी लावण शाळूची पेरणी केली आहे ते सांगते. आता जर दिला सर तर त्याला हानी होईल, शाळू काळा पडेल. इथपर्यंत ते टेक्नॉलॉजी आहे सर. AI ॲपला इतकी छान माहिती आहे. फक्त शेती संदर्भात नाही, पशुपालन आहे, सगळं आहे. परत हवामान सांगते, योजना PM किसानची योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना आहेत, कशाच्या तुम्हाला महाडीपीटी पोल्ट्रीवर ट्रॅक्टर अवजारे चाप करत सगळ्या त्याच्या अवजार आहेत. इतका ॲडव्हान्स झाले तर शेतकऱ्यांनी त्याचा खूप खूप लाभ घ्यावा. आमच्याबरोबर तुम्ही पुरुषांना सुद्धा तिथं घेऊन या का. आमच्या बायका जातात म्हटलं आम्ही पण का जाऊ नये, त्यांना अभिमान वाटायला पाहिजे या गोष्टीचा. शेतकऱ्यांचा सुद्धा तिथे यामध्ये सहभाग व्हावा मला असं वाटतंय. आणि सर तुम्हाला सांगतो मी, आम्ही खपली गहू करतोय. आपला शेत गहू असला तर तो 30 रुपये ते 35 रुपये जातोय दर. सर मी खपली गहू केलेला माझा सर. खपली गहू जागेवरून 110 रुपयाने किलो खपली गहू जातो. म्हणजे त्याला मान्यता आहे. शेतकऱ्यांना कसं ज्याला जास्त उत्पादन आहे, खरोखर ते स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे त्याच्याकडे तुम्ही जावं असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाने वेगवेगळं आंतरपीक घ्यावं त्याच्यामध्ये. आणि मी फक्त सर 6 सऱ्यात फक्त त्या ऊसामध्ये माझ्या 726 केडी सोयाबीन केलेलं सर. 11 सऱ्यामध्ये माझं सर 6 क्विंटल 70 किलो उत्पादन निघलं. 4 क्विंटल माझ्या शेंगा निघल्या आणि 1 सरी उडदाचे आणि 1 सरी मुगाचे. त्याच्यासाठी मेघना केळकर आयुक्त आहेत त्या पुण्याच्या, त्या माझ्या तिथं बघायला आलेल्या. मी सर 40 किलो उडीद आणि 46 किलो मूग काढलाय फक्त माझ्या घरापुरतं. आणि पाठीमागच्याच बाजूला माझी 4 झाडं आहेत विहिरीच्या भोवती, तिथे 10-15 माझी केळीची झाडं आहेत, देशी केळी आहेत. एक केळ कोण खाऊ शकणार नाही एवढीच केळी, इतकी गोड केळी देशी केळी. आणि खूप छान सगळं इतकं छान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही शेतकऱ्यांना कुठंतरी पुढे न्यायचा तुम्ही प्रयत्न करायला, याचा मला अभिमान वाटतोय. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, मगाशी तुम्ही म्हटलं असं अर्थसंकल्प. आता युनान देशाने महिलांसाठी यावर्षी शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन तुम्ही सादर केलं, पण या अर्थसंकल्पात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकरी महिलांना सक्षमीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात याचा कुठेच उद्देश केलेला नाहीये, तुम्ही उल्लेख केलेलाच नाहीये. शेतकरी महिलांसाठी कुठल्या सुविधा किंवा नाविन्यपूर्ण तुम्ही योजना केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही वर तर नेताच आणि खाली पाय तोडवतासा, असं नाही तुम्ही करायचं. करा तुम्ही शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणता, खरं ह्याचा कुठं उल्लेख आहे. तुम्ही सर साधी GST PVC पाईप 2 इंची किंवा 2.5 इंची आणला तर त्याच्याकडून तुम्ही GST पाईप घेता. शेतकरी का तो पाईप फोडून खाणार आहे काय. बरं त्यांना नाहीच जर राबलं तर तुम्ही काय खाणार आहे सर. म्हणून सांगते शेतकऱ्यांना तुम्ही असं तुच्छ लेखू नका. कालचीच गोष्ट बोलू नये, खरं माझ्या मनात आली मी बोलतो. मी दरवर्षी काय तर कर्ज करून तो एप्रिलला किंवा मार्चला पीक कर्ज भरत असतोय. तू कुठली तरी उलाढाल करून जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंतची उलाढाल करून तुझ्याकडे घ्यायचं, ह्याला भरायचं. बरं माझं परत रिटर्न आलं तर तुला सोसायटी काढून तुला देतो. मग ते दरवर्षी भरणाऱ्याला तुम्ही चकू लावला, भरलेला नाही त्याला, म्हणजे चोर सोडून संन्यासाला पाहिजे, हे चुकीचं आहे. मी कालचीच गोष्ट सांगायला लागले. मग तो कुठली तर उलाढाल करून का पुढल्या वेळेला मला कर्ज मिळणार आहे मग तुम्ही तो आता फेडतोय, मग तुम्ही नाही असं करायचं. म्हणजे तो शानीच राहिले हो. मग आम्ही रात्रंदिवस राबून आमचा काय उपयोग झाला. केला तर सरसकट जे कोण प्रामाणिक आहे त्यांना द्या. आमच्याबरोबर अशी किती मग म्हणायचं आत्महत्याचं प्रमाण वाढले,
अहो तुम्ही आमचीच बोटं आमच्या डोळ्यात कोंबाला लायचा. याच्यावर कुठेतरी तोडगा काढा. माझा म्हणण्याचा उद्देश आहे, या आज मी महिला दिनाबद्दल शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे, जे खरोखर राबतंय त्याला तुम्ही त्याचं चीज करा. प्रत्येक जर तुम्ही न भरणाऱ्याला तुम्ही प्रोत्साहन 2 लाख मानतो आणि तो उड्याच मारणार हो, याचा काही उपयोग नाही. हे मला म्हणजे एवढंच सांगू शकतो की प्रत्येक महिलांच्याकडे किंवा शेतकऱ्यांच्याकडे तुम्ही खरोखर जाणून बुजून त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या काय योजना आहेत, त्याच्या काय अटी आहेत, त्याच्या काय अडचणी आहेत, याच्याकडे तुम्ही बघा. बियाणं सुद्धा सांगते आता बियाणं येणार आहे. कधी आम्ही आता आज केला, जुलैला आणि ऑगस्टला बियाणं येते. पेरणी का होत्या जूनला, तेव्हा घेऊन काय त्या शेंगा फोडून खायच्या? हा, असं नाही आहे. म्हणून म्हणतो मी प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही जागरूक करा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याच्या मानावर तुम्ही तशी सुरी लावू नका. शेतकरी जर थांबला, आता सगळं ज्या वेळेला कोरोनाला त्यावेळेला शेतकरी थांबला नव्हता. नाकाला मास्क बांधून तो उन्हात तानात जाऊन आला, सगळ्यांना तुम्हाला जगवला. तुम्ही शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्या, हे माझं एवढंच म्हणणं आहे आणि मी थांबते. थँक्यू. परत एकदा मी मानते आणि मी 2च ओळी मागते महिला दिनाबद्दल. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का रूप ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुमसे हारी. थँक्यू. जुलैच्या किंवा 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही विमा भरा. 2 रुपये असतोय, तेवढं नाही भरत. तर मला आलं नाही, ती तुझ्या जवळचे म्हणतात तुम्हाला मिळालं. तर हे आपण अगोदर काय गोड बंगाल केले माहीत नसतंय. नमस्कार, माझं नाव रुचा हिम्मत जाधव आणि माहेर माझं प्रयाग चिखली. जर सर बोलले ना, प्रयागमध्ये 1 महिना असं हे ते माझं माहेर. माझं 12वी शिक्षण झालं आणि माझे मिस्टर आणि सासरे बायोगॅस कॉन्ट्रॅक्टर आहेत. कर्नाटकमध्ये 25 ते 30 हजार आम्ही बायोगॅस बांधलेत सासऱ्यांनी माझ्या. तेच परंपरा मिस्टरांनी चालवली आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये 2021ला की 2च गाई घ्यायच्या होत्या. त्या फक्त माझ्या मुलग्यासाठी देशी गाईचं दूध त्याला पाजून बॉडी बिल्डर करायचं असं सासऱ्यांचं स्वप्न होतं. 2 बघाय गेले. बेळगावमध्ये मोठा गोठा होता. त्यांनी सांगितलं की आम्ही 2 गाई देऊ शकत नाही. त्यांचा होता गोठा 55 गाई, बारीक मोठ्या अशा 55 गाई होत्या. आम्हानी सासऱ्यांनी मला तर काही विचारलंच नाही. मिस्टरांना पण सांगितलं फक्त 2 गाई बघायच्याच चला. साहेब पण आमचे गेले, ठरवून आले आणि त्या गाई उतर जाणं माझ्या पोटामध्ये गोळा आला. अरे बापरे, म्हटलं आता ह्या गाईंचं करायचं कसं. त्यावेळी फक्त 20 लिटर दूध होतं, सकाळी 20 संध्याकाळी 20. आता 1,200 लिटर दूध आहे आमचं दोन्ही वेळचं. घरपोच. हां, मुलगा आहे फुलेवाडीचा, होम डिलिव्हरी देतो. अर्धा लिटरचे आणि 1 लिटरचे असे पाऊच आहेत. तो संध्याकाळी आम्ही करतो 50-60 लिटरचा आणि डीप फ्रीजला ठेवायचं. सकाळी तो मुलगा येतो, त्याच्याबरोबर आम्ही करतो आणि त्याला 6:30 वाजता 7ला पाठवून दिला की तिथून पुढे आमचं काम चालू होतं. 5:30ला आम्ही उठतो. त्या ताई म्हटल्या ना आम्ही डान्स करतो, तसं आमचं डान्स नाही, फक्त आम्ही बासुरी धुवून फक्त गोठ्यामध्ये चालू असते, म्युझिक फक्त चालू असते. पण सासऱ्यांना खूप आवड आहे गायींची आणि आम्हानी पण पहिल्यांदा जरा हे वाटायचं, पण आता इतकं भारी वाटतंय की खरंच गायींची सवय झाली. आणि 1 वर्ष झाले माझे आता सासरीवरून. पण आता तूप जे आम्ही करतो ना ते माझ्या सासूबाई स्वतः करतात. दही लावणे, स्वतः घुसळणे, लोणी काढणे आणि तूप. आणि त्याचं पण एक फायदा दुधाचा की लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते दुधामुळे. त्यामुळे आजारी पडण्याचे चान्स कमीच आहेत. वैरण आमची घरची आहे. पहिली 2 वर्ष आम्ही फार म्हणजे वैरणीसाठी फार हे केलं, कारण की अचानकच आलं ना एवढं. त्यांच्यामुळं बाहेरून घेतले 1 एकर 2 एकर असे आम्ही विकत घेऊन. आणि आम्हानी म्हटल्यावरती बाहेरना 5 रुपये देणार, आम्हानी 10 रुपये. साईवाल गाई आहेत सगळे माझे, साईवाल. त्याचे शेणीचं धूप आणि गोवरे शेणी करायच्या रोज संध्याकाळी. त्याचे धूप करून घरातून जर आपण जर रेग्युलर राहिलो, निगेटिव्हिटी पूर्ण बाहेरून सकारात्मक ऊर्जा घरी निर्माण होते. एक मात्र फायदा आहे त्याचं गोमूत्र. आम्ही गोमूत्र म्हणजे हे वापरत नाही, आम्ही सेंद्रिय शेती सासऱ्यांनी पण केली. 125 टन एकरी ऊस काढला आहे. आम्हाला मुन्ना मडकाच्या ह्याला अवॉर्ड पण मिळाले सासऱ्यांना माझ्या प्रदर्शनमध्ये. हो. आणि RCC बांध आहेत सगळे. 5.5 एकर माझ्या सासऱ्यांची शेती आहे. 5.5 एकर शेतीला सगळे RCC बांध आहेत. हात पायाला तुमच्या शेतातली माती पण लागत नाही, इतकी ॲटोमॅटिक शेती केलेली आहे. 4.5 एकरची सरी आहे, त्यालामध्ये ठिबक सिंचन आहे थोड्याला आणि थोड्याला कॉक आहेत. फक्त कॉक लावायचं. आम्हाला माहीत झालं आहे आता अर्धा-पाऊण तासामध्ये हा ओपा होतोय, एक ओपा होतोय. त्यावेळी फक्त चालू करायची घरातूनच करते मी. चालू करते, अर्ध्या-पाऊण तासानं बंद करते.
इतकी सिस्टीम भारी केलेली आहे सासऱ्याने आमची. AI वगैरे आता काय तुम्ही काही नाही, काही नाही. आम्हाला म्हणतात तुम्ही मोठी लोक आहे, तुम्हाला काही मिळतच नाही. आम्हाला आमचे कोण धडपडी पण नाही आहेत. आमचे मिस्टर म्हणतात आमचे स्वतःचे पैसे कोण देत नाहीत आणि ते सरकारचे पैसे कोण आम्हाला ते देणार. काय घेऊन करताय ते पण बरोबरच आहे, ते सांगितलं. त्यामुळे आपलं काय असेल ते स्वतःचं, आम्ही दुसऱ्या शिकेल. नमस्कार, माझं नाव शर्वरी कुलकर्णी. सर्वप्रथम तरुण भारत आणि तुम्ही सगळे जेंट्स लोकांनी आम्हाला जे महिला दिनाच्या शुभेच्छा तोंड भरून दिल्या त्याबद्दल खरंच आभारी आहे. माझं कर्नाटक मध्ये मंगसुळी या गावामध्ये सेंद्रिय शेती आहे 4 एकर. जसं या ताईंनी सगळ्यांनी सांगितलं की शेतीचा एक्सपिरियन्स वगैरे आहे, तर खरं सांगायचं तर माझा शेतीचा असा काहीही पाठीमागे एक्सपिरियन्स नाही. आमची पूर्वीची वगैरे शेती असं काही नाही. मी 15 वर्ष IT फील्डमध्ये काम केलेलं आहे. डिजिटल मार्केटिंगची माझी कंपनी आहे. तर त्या क्षेत्रातनं मी सेंद्रिय शेतीकडे वळले. अन्न हेच औषध ह्या कन्सेप्टवर मी काम करते आहे. तर आपण जे पिकवतो हेच आपलं औषध आहे असं म्हणून ते विषमुक्त लोकांपर्यंत कसं पोचेल आणि माझ्या शेतात ते विषमुक्त कसं पिकेल ह्यावरती आपण काम करतो. तर माझ्या शेतामध्ये पूर्णपणे देशी गाईचं शेणखत, गोमूत्र, त्याच्यानंतर देशी गाईचं ताक याची पूर्ण फवारणी, गोकूपामृत आहे, तर ह्याची फवारणी करून आपण सगळे तिथं औषधी वनस्पती लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर 101 झाडं आंब्याची लावलेली आहेत. माझं कोर प्रॉडक्ट केळी आहे. तर केळीपासून म्हणजे केळी तर असे सहज विकतोच आहे आपण, पण मी केळीपासून बाय प्रॉडक्ट बनवते, जसं की सुकेळी आणि केळीची पावडर. तर केळीची पावडर कशासाठी, तर आपण जे सूप्स बनवतो तर त्याच्यासाठी जे बॉन्डिंग येण्यासाठी आपण जे कॉर्नफ्लॉवर वापरतो तर त्याला सबस्टिट्यूट, किंवा अलीकडं जे मार्केटमध्ये मुलांच्या वेट गेनसाठी बरेचसे फूड प्रोसेस हे आहेत प्रॉडक्ट्स, त्याच्याऐवजी तुम्ही मुलांना केळी पावडर जर दिली तर त्यांच्या वेट गेनसाठी फार ह्याचा उपयोग चांगला होतो. तर सेंद्रिय शेतकरी म्हणून फक्त पिकवणं हे नाही, तर आपणच आपली मार्केट प्लेस उपलब्ध म्हणजे स्वतः केली पाहिजे. म्हणजे असं म्हणायचं की जसं की प्रत्येकाचा एक फॅमिली डॉक्टर असतो, तसं प्रत्येकानं एक आपला फॅमिली फार्मर नेमला पाहिजे. आपली रिक्वायरमेंट त्यांच्यापर्यंत दिली पाहिजे आणि ते पिकवून घेतलं पाहिजे. मग तुम्ही जसं म्हणता की शेतीला म्हणजे हे नाही आहे किंवा दर येत नाही, हे येत नाही, तर काय येत नाही तर आपण दलालाला देतो. सो माझं असं म्हणणं आहे की जे कोणी पिकवत आहे ते स्वतः विका, बरोबर शेताला शेतमालाला दर येतो. हां, दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पीक आपल्या शेतात येतं, मी पण भाजीपाला पण करते कारण आपल्याकडे रिक्वायरमेंट्स तशा आहेत. मी जवळजवळ आता 50 फॅमिलीजना सेंद्रिय भाजीपाला देते जे माझ्या शेतात येतं. परत राधिका मॅडम आहेत त्यांच्या शेतात, म्हणजे दोघींकडं मिळून आमच्याकडं काय पिकतं रोटेशनमध्ये आम्ही त्या गोष्टी देत असतो. त्याच्यानंतर 2000 सेंद्रिय शेतकरी कनेक्टेड आहेत आमच्याबरोबर, जे की गाईच्या शेणखतावर, गोमूत्रावर शेती करतात. तर ह्या पद्धतीनं माझी जी डिजिटल मार्केटिंगची बॅकग्राऊंड आहे तर तो बेस घेऊन मी बऱ्याच शेतकऱ्यांना कनेक्ट करून एक मार्केट प्लेस कसा उपलब्ध होऊ शकेल तर त्याचा प्रयत्न मी करते आहे. त्याच्यानंतर हे करताना सगळं मी वेदखिल्लार गोशाळा निमशिरगाव या गोशाळेशी कनेक्टेड आहे. तर या गोशाळेमध्ये कत्तलखान्यातनं सोडवलेल्या खिल्लार गाई आम्ही सांभाळ करतो. तर त्या एकदम म्हणजे भाकड गाई असतात, शेतकऱ्यांना सोडलेल्या, कापायला गेलेल्या, त्या गाईंचा सांभाळ करतो. आता सध्या लहान मोठा गोवंश मिळून तिथं 200 खिल्लार गाई आहेत ज्या दूध देत नाहीत. तर गोमूत्र आणि शेणखत यावर आमचं काम चालतं. जसं ताई म्हणाल्या तसं आमच्याकडं पण गाईच्या शेणापासून धूपस्टिक्स बनतात आणि गोवऱ्या वेगवेगळ्या, म्हणजे बाहेर सिटीजमध्ये चौकोनी गोवऱ्या वगैरे लागतात, तर त्या गोवऱ्या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या गोवऱ्या छोट्या साईजमध्ये, तर त्या सगळ्या आपण प्रोडक्शन तिथं करतो. त्याच्यानंतर गोमूत्रापासून आपल्या गोशाळेत सर्दीपासून कॅन्सरपर्यंतची मेडिसिन्स तयार होतात. तर त्याचाही फायदा बऱ्याच रुग्णांना होतो. माझे जे सहकारी आहेत डॉक्टर नितेश ओझा, वेदखिल्लार गोशाळेचे संस्थापक आहेत. तर ते सगळं चिकित्सा वगैरे करतात. तर आपल्या तिथं जवळजवळ 5000पेक्षा जास्त पेशंट बरे झालेले आहेत सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे. तर तिथल्या गोमूत्र जे आहे त्याच्यावर आपण डिस्टिलेशन प्रोसेस करून आपण औषधी बनवतो. त्याच्यानंतर आपल्या ज्या गायी आहेत त्या डोंगरावर चरणाऱ्या फिरणाऱ्या आहेत, त्यामुळं त्या गायींच्या गोमूत्रामध्ये इटसेल्फ इतकी इम्युनिटी असते की नॉर्मल जरी गोमूत्र घेतलं तरी तुमचे सगळी म्हणजे
त्रास बरे होतात किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तर ह्या पद्धतीनं आपण काम करतोय. ह्या पद्धतीनं काम करताना पण बऱ्याचशा गोशाळा आपल्याशी कनेक्टेड आहेत, लहान मोठ्या, ज्यांच्या प्रॉडक्ट्सना पण आम्ही एक मार्केटप्लेस उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. मग मेट्रो सिटीजमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही जसं आपण म्हणालो की आता डिजिटल मार्केटिंगची जरूरत आहे, डिजिटली आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. सो मी त्याच गोष्टी घेऊन एक नेत्यम म्हणून ब्रँड केलेला आहे गोशाळेचा, नेत्यम. तर त्या ब्रँडच्या अंडर आपली वेबसाईट आहे, सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. तर ते ऑपरेट करून वेबसाईट थ्रू आपण महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळे आपले शेतकरी लोकांचे आणि गोशाळेचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत तर ते आपण विक्री व्यवस्था लावलेली आहे. कारण कसं आहे, प्रोडक्शन करणे हे तितकंच मर्यादित नसून शेतकऱ्यांनाच ते विक्री व्यवस्थेला पुढं नेलं पाहिजे. तर आपल्याला तो जो दर आहे तो मिळणार आहे, तसं माझं मत आहे. आणि जे शेतकरी, आता मी तर ह्यांचा एवढा अनुभव मला नाही, पण मी असं सांगते की जो माल विकला जातोय तो विका, जो राहतोय तो प्रोसेसिंग करा, बाय प्रॉडक्ट्स त्याचे बनवा. म्हणजे आता मेथी आली, मेथी विकली गेली, मेथी राहिली, कसुरी मेथी करा, सनड्राईड करा, वाळवा. त्याच्यातनं पण आपल्याला बरेचसे बाय प्रॉडक्ट्स प्रत्येक भाजीतनं बनवता येतात. तर हे करून जर आपण स्वतःच जर विक्री व्यवस्था आपली सुरुवात केली ना, तर आपल्याला कोणाची मेडिएटरची जरूरत नाही लागणार. मग असं जर कंटिन्यू होत राहिलं तर मग शेतकऱ्याच्या तोंडातून असं येणार नाही की माझ्या मालाला दर नाही, आणि आत्महत्या तर पुढची गोष्ट, ते होणारच नाही कधी. 30 रुपयाला केळी देण्यापेक्षा माझी 60-70 सीझन वाईज प्लस मायनस होतं, पण मी 60-70 रुपयाला डझन विकतेच आहे ना. मग आपल्याला आपला रेट मिळतो, राहिलेल्या केळीची पावडर होते, पिकलेली समजा केळी असेल तर त्याची सुकेळी होतात. याला पण मार्केट उपलब्ध आहे, आणि नसेल तर आमच्याशी संपर्क साधा, आपण तीही व्यवस्था लावून देऊ. आपल्या वेबसाईटवर वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही प्रॉडक्ट्स असतील ते आपण हे करतो. हां, शोधत येतात. आणि मेनली कसं आहे की जे रासायनिक शेती करतात त्यांना पण थोडासा प्रचार प्रसार करून आम्ही ह्या क्षेत्राकडे वळवतोय की बाबा तुझ्या घरच्या पुरती का होईना, एक गुंठाभर का होईना, तू सेंद्रिय शेती कर. त्यातनं असे बरेच शेतकरी आता प्रगत होत आहेत की म्हणजे आमच्याकडे असे पण शेतकरी आहेत की पूर्ण रासायनिक करत होते, घरी कॅन्सर पेशंट किंवा अजून काय आजारांना एक फटका बसलाय तर मग ते शिफ्ट होतात. तर मग त्यांना आम्ही सांगतो की एक म्हणजे काय 4 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर तुला लागणारं तू कर आता सध्या. मग त्यातनं कन्व्हर्जन रेशो वाढून आता 100% सेंद्रिय शेती करणारी लोक आमच्याकडं स्वतः येऊन सांगतायत की मॅडम आम्ही हे केलेलं आहे. हे करण्याचं कारण काय आहे की जसं आपण गाईला लक्ष्मी मानतो तसं माती ही पण लक्ष्मी आहे. तर तिचं संवर्धन करणं हे पण आपलं काम आहे. गाईचं संवर्धन करणं, मातीचं संवर्धन करणं आपलं काम आहे. ते जर आपण या पिढीनं नाही केलं तर आपल्या मुलांना जी ओरिजिनल माती आहे ती बघायला मिळणार नाही. आपल्या मुलांना फक्त 7-12 मिळेल, पिकवून खाऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय ही फक्त पुस्तकात राहील सिलेबसमध्ये. तर त्यामुळं माझं सर्वांना असं सांगणं आहे, कंबाईनली आपण काम करू. मार्केट प्लेस उपलब्ध करतोय आम्ही डिजिटल मार्केटिंगद्वारे. तुम्हाला कधीही काही गरज लागली कधीही सांगा. सरांनी तर तरुण भारतचं माध्यमच आपल्याला दिलेलं आहे, तर एकत्रितपणे काम करायला आम्ही कायम तयार आहोत. तर कधीही काय लागली गरज नक्की सांगा, आपण मिळून काम करू. धन्यवाद सर. कोल्हापूरबद्दल मला खूप आस्था प्रेम आहे. मी जरी कोल्हापूरच्या बाहेरचा असलो तरी मी आता कोल्हापूरकर झालेलो आहे. आमच्याकडे जातो करतो गेलो असं हे पुरुषार्थी, म्हणजे हे पुरुषार्थ गाजवण्याचं, कर्तृत्व गाजवण्याचं हे पुरुषी भाषेवर सुद्धा एक पुरुषी वर्चस्व असतं बघा. ते असं का, तर हे खऱ्या अर्थाने कर्तृत्व जे आहे, आपल्या ज्या स्वराज्य संस्थापिका तारा राणी आहेत त्यांचा खरा आदर्श तुम्ही चालवत आहात. तुम्हीच खऱ्या अर्थाने अन्नपूर्ण आहात, तुम्हीच लक्ष्मी आहात, तुम्हीच हा जो अंबाबाईचा आशीर्वाद या सगळ्या परिसरावर आहे. तर त्या अर्थाने इथं येऊन तुमचा महिला दिनाच्या निमित्ताने, कारण महिला शेतकरी वर्ष मी सुरुवातीलाच म्हणालो जागतिक पातळीवर साजरं होते, तर त्याच्यासाठी हे छोटंसं का होईना 1-2 तासाचं तुम्ही आलात म्हणून मी तुमचे आभार मानतो.